नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या राज्यस्तरीय राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीजमध्ये मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपला ओव्हरऑल 7वा हा पेपर आहे. सो आपल्या सीसॅटच्या पॅटर्नमध्ये जर का बघितलं इट्स अ 7th पेपर, 7वा पेपर आहे. आणि सीसॅटचा हा ओव्हरऑल 4था पेपर आहे. सो इट्स अ ओव्हरऑल 4th पेपर ऑफ सीसॅट. आणि आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर इट्स 7th पेपर. तर आपण जर का पेपरचं ओव्हरऑल ॲनालिसिस केलं तर आत्तापर्यंत आपल्या जितक्या पण टेस्ट सिरीजच्या पेपर्स झालेले, याच्या आधी 3 झालेले आहेत, त्यामध्ये हा सगळ्यात लहान पेपर म्हणून म्हणता येईल इन द टर्म्स ऑफ लेंथ. पण लहान होता याचा अर्थ काय, सोपा होता असं पण तुम्हाला म्हणता येणार नाही. ओके, सो देट इज डिफरन्स बिटवीन टू बी इझी असणं आणि हे असणं, याच्यामध्ये फरक आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण जितके पेपर बघितले त्यामध्ये इन टर्म्स ऑफ लेंथ जर का आपण बघितलं तर सगळ्यात लहान हा पेपर आहे लेंथच्या टर्म्समध्ये बघितलं. आणि आपण जर का बघितलं सीसॅटचा 4था पेपर लेंथमध्ये सगळ्यात लहान आहे. दुसरा मी तुम्हाला तसाही मुद्दा सांगितला की ओव्हरऑल माझं ऑब्झर्वेशन होत होतं की कॉम्पिटिशनमध्ये खूप जास्त स्कोर करत होते, पण विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे तो मॅथ्स रिझनिंगमध्ये येत नव्हता. तर हे पण चुकीचं आहे असं ॲप्रोच घेऊन जाणं एकदम, की फक्त कॉम्पिटिशनच करतो. प्रत्येक कंपोनंट महत्त्वपूर्ण आहे. हां, प्रायोरिटी ठरवायची आहे. तुमच्या अभ्यासाची पहिली प्रायोरिटी कॉम्पिटिशनच असेल. अभ्यासाची म्हणजे पूर्वपरीक्षेची पूर्ण जी काही भिस्त आहे ती एकाच गोष्टीच्या अवतीभोवती फिरते, ती म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन. कारण किती मार्क आहेत, 125 मार्क. GSचे जर का तुम्ही 4 सब्जेक्ट मिळवले तरी 125 पोहोचतं का, नाही पोहोचत. तितकं महत्त्व कॉम्प्रिहेन्शनचं आहे. पण याचा अर्थ तेच सगळं काही म्हणजे सीसॅट आहे असं पण नाही आहे. सेकंड प्रायोरिटी तुमची रिझनिंग आणि थर्ड प्रायोरिटी मॅथ्स आणि फोर्थ डिसिजन मेकिंग. पूर्ण सीसॅट पेपर हा 4 पिलरवर उभा आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा पिलर कोणता आहे, कॉम्प्रिहेन्शन. सेकंड काय, रिझनिंग. सेकंड प्रायोरिटी रिझनिंग, थर्ड मॅथ्स आणि फोर्थ काय, डिसिजन मेकिंग. ओके, तर तुमची जी काही प्रायोरिटी जी अभ्यासाची जी काही आहे तर ती अशी असली पाहिजे, यातला प्रत्येक कंपोनंट इम्पॉर्टंट आहे, एकही आपल्याला मिस करायचा नाही, वॉट एव्हर. ओके, तुम्ही जर का असं कॅल्क्युलेशन घेऊन जात असाल की 125 कॉम्प्रिहेन्शनचे मार्क आहेत आणि रिझनिंगमध्ये तर 10-15 मार्क मला तसेही येतात आणि इकडे डिसिजन मेकिंगचे मी काही 10-15 मार्क घेतो आणि कॉम्प्रिहेन्शनमध्ये 125 100 तर कशी येतात, तर असं काही इमॅजिन करून जाऊ नका. तुम्हाला मॅथ्सचे सुद्धा 10 प्रश्न जे काही येतात त्यापैकी 5-1 प्रश्न सोडवता आलेच पाहिजे तरच एक्झाम निघेल. ओके, काय असं नाही आहे की 125 मार्काचं कॉम्पिटिशन आलं तुम्ही 100 110 120 त्याच्यामध्ये घेणार, असं शक्यच नाही आहे. ओके, हां, कारण 4-4 5-5 प्रश्न तर आयोगच कसे उत्तरं देतो हे आपल्याला कळत नाही, तर ते कशावरून तुम्हाला तेवढे मार्क येतील म्हणून असं इमॅजिन प्लीज करून जाऊ नका. म्हणून माझा उद्देश होताच. म्हणून एक तर मी मोठ्या पझल्स ज्या आपण दरवर्षी एक्झाममध्ये येतात किंवा आपण सुद्धा टेस्टमध्ये टाकतो, यंदा मोठे पझल्स नाही टाकलेले पेपरमध्ये. ठीक आहे, थोडेफार पेपर्सची लेंथ जी आहे इव्हन मॅथ्सच्या प्रश्नांची सुद्धा कमी केलेली. अगेन रेग्युलर पॅटर्न जे टाईम स्पीड अँड डिस्टन्सेसमधले, पर्सेंटेजेसमधले, याचासुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये समावेश केला होता. रेग्युलर पॅटर्न्स तुम्हाला दिसले असतील, आकृत्यांची संख्या मोजणे, हे पॅटर्न्स जे काही येतात. क्रिटिकल रिझनिंग अगेन मॉडरेटली लेवलचं ठेवलेलंच होतं क्रिटिकल रिझनिंग तुम्हाला स्टार्टिंगमध्ये. ओके, तर असा ओव्हरऑल पेपर होता. हां, कॉम्प्रिहेन्शन यंदा मी लेंथ जरी लहान केली कॉम्प्रिहेन्शनची, पण पॅसेजची लँग्वेजसुद्धा अवघड होती यंदा आणि काही पॅसेज होते की ते थोडे टफसुद्धा होते. ओके, तर हा पहिला पॅसेज जर आपण बघितला, हेरॉलिनिस लँग्वेज थोडी टफ होती, पॅसेज थोडा समजला तर ठीक आहे, असं काही अवघड नव्हता याच्यामध्ये. ओके, हां, देन अगेन राजसत्ता आणि प्रशासनच्या बद्दलचा पॅसेज आहे. हा सुद्धा काय होता, इझियर होता, नव्हता. हां, हमासचा सोपा होता पॅसेज, हमासवाला. हां, हा एक करंट अफेअर्स बेस्ड पॅसेज होता, सोपा होता. देन 41 ते 45. ॲक्च्युली हा पॅसेज जो आहे ना, हा आयोगानेच एका परीक्षेत विचारलेला, हा का मी फ्रेम केलेला नाही आहे. उंच उंच कमानीचा वेध घेण्याची क्षमतावाला जो आहे. ओके, हा आयोगाच्या एका परीक्षेमध्ये, राज्यसेवेत नाही आलेला, एका मुख्य परीक्षेमध्ये मी बघितला होता. तो मला वाटलं खूप चांगलं लिटरेचर आहे आणि आयोगाने जर का तुम्ही बघितलं असेल, हे मी का घेतलं होतं तर 2015, मला वाटतं 2015च्या मुख्य 14च्या मला वाटतं 14च्या मुख्य परीक्षेमध्ये एक पॅसेज आलेला होता आणि त्याच्यावरतीच प्रश्न पडून आयोगाने पॅसेज टाकला होता प्रिलियम्समध्ये. ओके, तो पॅसेज जे की जगात स्वतंत्र बुद्धी फार थोडी असते नावाचा 2016ला आलेला पॅसेज आठवत असेल तुम्हाला. ओके, तो पॅसेज ॲक्च्युली मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे, मला आठवतं कारण मी ती मेन्स पण दिली होती. नंतर तो नेक्स्ट इयर प्रीमध्ये विचारला, म्हणून मी सुद्धा हा पॅसेज एका याच्यामध्ये बघितला मुख्य परीक्षेमध्ये आणि तो कॉपी केला एक असा. ओके, तर आम्ही फ्रेम केलं नाही आहे. हां, बाकी 46 ते 50 अवघड होता पॅसेज आणि लेंथ पण खूप जास्त होती या पॅसेजची. ठीक आहे, हां. देन अनामिकतेचा नियम, हा सुद्धा अवघड लँग्वेजचा पॅसेज होता. सुरुवातीला पॅसेज थोडे सोपे आहेत पण नंतर अवघड आहे. हा, धार्मिक संस्था, कायद्याचा जसं आपण नेहमी मेंटेन ठेवतो एक पॅसेज, सोपा आहे पण यंदाचा पॅसेज. ओके, कायद्यावाला सोपा होता. हां, सेल्फी
पॅसेज जरी समजला असेल पण प्रश्न फार वेगळे फ्रेम केलेत मी. ओके, हा जो पॅसेज आहे हा एका एंट्रन्समध्ये मी बघितला होता इंग्लिशमध्ये. ओके, सो त्याला इंग्लिशचा मी मराठीमध्ये कन्वर्ट केलं म्हणून काही शब्द इंग्लिशमधले पण टाकलेले आहेत मी याच्यामध्ये. ओके, MBA एंट्रन्समध्ये का आलेला होता तर त्याच्यातला म्हणजे एक का कारण एखाद दोन लिटरेचर्स असे असतात आयोगाचे की ते इंग्लिश टू मराठी कन्वर्ट असतात. ओके, तर हा प्रॉपर एक इंग्लिशमधनं मी मराठीत कन्वर्ट केलेला पॅसेज आहे. ठीक आहे. हां, तर हा असा होता. जे का रंजले हा तर कोर मराठीमधलाच मी बनवलेला आहे पॅसेज. ओके, हा मी बनवलेला होता प्रश्न याच्यामधले. तर हा होता 71 to 75. अगेन यंदासुद्धा मी मागच्या वेळेसारखं तुमचं हे असतं की सर सायन्स तरी ॲटलिस्ट एक इंग्लिशमध्ये द्या, तर मेंटेन ठेवलं आहे मी यंदासुद्धा. आणखी एका दोन याच्यामध्ये ठेवेल पण प्रत्येक याच्यात सायन्स इंग्लिशमध्ये दिलं असं नाही आहे. तुम्हाला मराठीमध्ये पण सवय पाहिजे थोडीफार. ओके, हां, तर असा ओव्हरऑल पॅसेज होता, पेपर होता. काय काय अटेम्प्ट मला वाटतं यंदा वाढले असतील तुमचे, कारण लेंथ कमी होती. नाही वाढले? आता आणखी काय करावं? लेंथ तर कमी होती बऱ्यापैकी, म्हणजे आता मी सेट केलं म्हणून मला माहिती आहे. ठीक आहे, तुम्हाला हां मी मानतो यंदा स्कोर पॅसेजमध्ये तितका राहणार नाही तुमचा जितका मागच्या वेळेस होता, कारण मागच्या खूप एक्स्ट्रीमली हाय गेलेले स्कोर कॉम्बिनेशनमध्ये. म्हणून मला एक पेपर टफ काढणं गरजेचं, मला मधात पेपर आता टफ काढणं गरजेचं राहीलच, कारण इतका तुमचा कॉन्फिडन्स जास्त वाढतासुद्धा कामा नाही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी पण लक्षात राहील म्हणून जाणीवपूर्वकच थोडं लेंथ वाढवली मी, हे वाढवली डिफिकल्टी लेवल प्रश्नांची वाढवलेली आहे. चला, सो विल स्टार्ट विथ द जस्ट वी हॅव की देर आर 2 व्ह्यूज. विद्यार्थ्यांमध्ये 2 वेगवेगळे व्ह्यूज, पहिले हे घ्या ते घ्या, त्यापेक्षा मग ठीक आहे पेपर जसा स्टार्ट टू एंडपर्यंत आपण नेहमी तेच मेंटेन करू, जसा असेल पेपर तसाच पूर्ण घेतो. ठीक आहे. हां, चला पहिला प्रश्न. अनेक उत्सवात व प्रसंगात आनंद व्यक्त करण्यासाठी मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे, प्रकाश रंगाचा खेळ करणारे फटाके जाळणे, ध्वनिवर्धकांचा वापर करून संगीत वाजवणे इत्यादी गोष्टीची मजा लुटणे ही आमची परंपरा आहे. याची मजा लुटताना लहान मुले, तरुण मंडळी, वृद्ध अशा सर्वच व्यक्ती उत्साही झालेल्या असतात. अनेक लोक ध्वनी प्रदूषणाच्या, हवा प्रदूषणाच्या कारणांचा हवाला देत आपल्या पूर्वपार जपलेल्या परंपरांना मोडीत काढू पाहतात. ओके, मग काही लोक आहेत ज्याला आपण काही इकडे म्हणतात आपल्या देशामध्ये डिबेट चाललेली असते लिबरल्स अँड कन्झर्वेटिव्हच्या मधातली, त्याला म्हणतात लिबरल्स लोक आहेत म्हणतात परंपरांना. पण आमच्या मुलाबाळांपर्यंत ही परंपरा पोहोचावी, आमचा अभिमान असलेली ही परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण हा काय म्हणतो की आम्हाला परंपराचा अभिमान आहे आणि त्यासाठी आम्ही काय आहोत, कटिबद्ध आहोत. म्हणजे काय, आम्ही काय आमच्या परंपरा वगैरे हे फटाके फोडणे हे करणे वगैरे जे काही आहे हे आम्ही करत राहणारच, असं त्या लेखकाचं काय मत आहे. आता प्रश्न बघा काय की कोणतं विधानाची पाठराखण करतो, तो कोणतं स्टेटमेंट आहे की ते स्टेटमेंटचं काय करतो, पाठराखण करतो. पाठराखण करणे म्हणजे काय, सपोर्ट करणे. तर तुम्हालाही हेच दाखवायचं आहे की हे जे ध्वनी प्रदूषण वगैरेचं लक्षात घ्या, आपल्याला काय इथं सोशल व्ह्यू ठेवायचा नाही आहे, ही क्रिटिकल रिझनिंग आहे. यात तो जे म्हणतो पॅसेजचं महत्त्वाचं आहेच, त्याच्यासोबत हे पॅसेजसोबतच प्रश्न काय विचारा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पाठराखण करणारं आहे, त्रुटी स्पष्ट करणारं विधान आहे, गृहीतक विचारतंय, निष्कर्ष विचारते, प्रत्येकाचं मिनिंग काहीतरी काय आहे, भिन्न आहे. तो एव्हरी एक्झाम्पल हॅज इट्स डिफरंट मिनिंग. ओके, सो विधानाची पाठराखण करतो. आनंदाला साथ देण्यासाठी प्रकाशरंगाची साथ ही हवीच. आनंदाला साथ देण्यासाठी प्रकाशरंगाची, फक्त काय प्रकाशरंगाबद्दल पॅसेज आहे का? लास्ट पॅरा बघा, तो काय म्हणतो की आमच्या मुलाबाळांपर्यंत ही परंपरा पोहोचवायची आहे आणि आज आमचा अभिमान असली परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओके, तर याच्यामध्ये एका गोष्टीचा वारंवार उल्लेख केला जातो, ती म्हणजे काय, परंपरा. बघा परंपरा शब्द किती वेळा आला आहे. सो इट्स पॅसेज मेनली फोकस ऑन की आपली परंपरा आपल्यासाठी फार जास्त प्रचंड महत्त्वाची आहे. ओके, हां, तर पहिलं बघा, आनंदाला साथ देण्यासाठी आवाजाची किंवा प्रकाशरंगाची साथ ही हवीच. ओके, तर इथे परंपरेचा कुठे उल्लेख आला आहे का? आला पाहिजे ना त्याच्यामध्ये, की का आनंद फक्त एन्जॉय होतो म्हणून नाही करायचं आहे. शेवटी तो काय म्हणतोय, वी ऑल्सो नीड. तर आपल्याला परंपरेचा सुद्धा काय अभिमान आहे आणि परंपरासुद्धा मेंटेन ठेवायची आहे. मुलाबाळांना प्रकाशाच्या आवाजाचे आकर्षण असल्यामुळे त्यांचा आनंद हिरावून घेणे अयोग्य आहे. इथे फक्त मुलाबाळांच्या आनंदाचा संदर्भ आहे का? मेन काय आहे, तो म्हणतोय परंपरा जपायची. आमच्या परंपरांचा अभिमान असल्यामुळे यावर कायद्याने बंदी आणण्याचा विचार करणाऱ्यांना आम्ही विरोध करणारच. हा मुद्दा काय होईल, याला समर्थनीय होईल की नाही? 3 होईल. प्रदूषणाचा बागुळा उभा करून परंपरा मोडीत काढणे धर्मविरोधी. इथे बघा, इथे उल्लेख आहे आला, धर्माचा कुठेही पॅसमध्ये उल्लेख आहे का? नाही. इथे मेन होत की यामुळे धर्माला अपोज होतोय, पण धर्माला अपोज इथे धर्माचा उल्लेख आहे का? नाही. इथे फक्त उल्लेख कशाचा पॅसमध्ये, परंपरेचा. आणि परंपरेला घेऊन कोणतं विधान आहे? पर्याय क्रमांक 3. दॅट्स वाय द आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर 3 होईल. किती लोकांचं बरोबर आहे? ओके, हां. अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहेत, परंतु हां कशा नाही, असं थोडी एखादा सोशल उत्सव पण असू शकतो ना. असं नाही की उत्सव धर्मामध्येच असतील ना. सो काही सोशल उत्सव पण असू शकतात.
असं काहीच नाही आहे की धर्मामध्येच आहे म्हणून. ओके. हां हां काय काय आहे ना, तो म्हणतो आम्ही कटिबद्ध आहोत, एका गोष्टीत तुम्ही कटिबद्ध आहे म्हणजे जर का त्याला तुम्ही अपोज केला तुम्ही त्याला हे करणार. काय काय अरे बाबा प्रश्न बघा काय, विधानाची पाठराखण करतो हा प्रश्न आहे. तुम्ही लक्षात घ्या, या ऑल क्रिटिकल रिझनच्या टर्मिनॉलॉजीज भिन्न आहेत. गृहीतक जर विचारलं असेल, निष्कर्ष विचारला असेल, अनुमान विचारला असेल, तर या परिच्छेदा बघा, निष्कर्ष म्हणजे परिच्छेदाचा लेखकाचा मुख्य मुद्दा, ठीक आहे, तो परिच्छेदाशी थेट संबंधित असतो, त्या परिच्छेदामध्ये मेन्शन असला पाहिजे. गृहीतक सुद्धा परिच्छेदामध्ये थेट उल्लेखित नसतं, पण ते लेखकाने काय केलेलं असतं, अज्युम केलेलं असतं. अनुमान हा परिच्छेदामधला थेट किंवा थेट न मिळणारा पाठ म्हणजे काय असतो, अनुमान, जो गौण मुद्दा आहे. या जर प्रश्न आले तर ते परिच्छेदावरनं तुम्हाला माहिती पडणारे असले पाहिजेत. पण कोणत्या विधानाची पाठराखण करतो म्हणजे सपोर्ट करणारं विधान ते परिच्छेदामध्ये उल्लेखित असेलच असं नाही. ओके, असेलच असं नाही. लक्षात आलं का तुम्हाला? ओके, तर आता लेट सपोज याच्यामध्ये तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सांगतो की सपोर्ट करणारे विधान आणि अपोज करणारे विधान म्हणजे काय. तर आता लेट सपोज मी म्हणतोय की आपल्या देशामध्ये काय होतंय की दारू जी आहे, लिकर सेल फार मोठ्या प्रमाणात वाढतंय. त्याच्यामुळे तरुण पिढींचे जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे ते काय होतंय, मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होतंय, असं मी विधान दिलं. आता समोरचा व्यक्ती, दुसरा व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की लिकरमुळे अगेन सोशल प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत आणि याच्यामुळे महिलांवरती पण अत्याचार वाढत आहेत. आता माझं विधान काही महिलांच्या अत्याचाराबद्दल होतं का? पण शेवटी त्यांनी जेव्हा जे काही विधान दिलं ते माझ्या विधानाच्या सपोर्टमध्ये होतं. माझ्या विधानाचे काय होतं, कारण माझा शेवटी अंतिम उद्देश काय आहे, लिकर सेल कमी करणं. दुसरा व्यक्ती आला, तो म्हणतो नाही, आपल्याला रिव्हेन्यू फार मोठ्या प्रमाणामध्ये लिकरबद्दल मिळतो आणि जर का तुम्ही लिकरला बॅन केलं. आता मी कुठे काही लिकरबद्दल बोललो होतो का, रिव्हेन्यूबद्दल काही बोललो होतो का, नाही. पण त्यांनी तिथे रिव्हेन्यूबद्दल तो बोलतोय आणि तो म्हणतोय तुमच्याकडे दुसरा महसूलचा पर्याय नाही म्हणून दारू बंद करणं हा चुकीचं होईल, आपली इकॉनॉमी कोलॅप्स होईल. मी ना तर इकॉनॉमीबद्दल बोललो ना मी रिव्हेन्यूबद्दल बोललो. पण त्या व्यक्तीने जेव्हा ते विधान केलं तेव्हा त्यांनी माझ्या मुद्द्याला काय केला, अपोज केला ना, सपोर्ट कुठे केला, त्यांनी काय केलं, माझ्या मुद्द्याला अपोज केला. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणणार की अपोज केलं तर ते तू मेन्शन नाही. अरे मेन्शन, प्रश्न बघा काय प्रश्न आहे, प्रश्न कोणता पॅटर्न आहे, पाठराखण करतो म्हणजे त्या मुद्द्याला काय करणं, सपोर्ट करते. निष्कर्ष थोडी विचारला की तुम्ही त्या उत्तरावरनं काय निघतं असा विचार करताय. समजलं का तुम्हाला? ते बाबी भिन्न आहेत. ओके, हां. तर याच्यामध्ये हे उल्लेखित असलं पाहिजे असं नाही. तर इथे उत्तर काय पर्याय क्रमांक 3 होईल. हां, नेक्स्ट बघा. अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहे, परंतु त्यांची गल्ल्यावरील मिळकत पाहताना त्यांच्या खर्चाचे समर्थन करता येत नाही. अत्यंत कमी खर्चात तयार केलेले आणि समीक्षकांनी व लोकांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतलेले चित्रपटही आहे. खरे पाहता दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकांचे यशस्वी चित्रपट बनवल्यानंतर खर्चिक पण अपयशी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. जर दिग्दर्शकांना चित्रपट लोकप्रिय बनवायचे असतील तर त्यांनी छोट्या अंदाजपत्रकाला चिकटून राहायला हवे, हे उघड आहे. तर इथे हा महत्त्वाचा आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जर तरचं विधान येतं तुम्हाला नेमकं लेखकाचा फ्लो किंवा लेखाचा मुख्य मुद्दा कळला पाहिजे. ओके, जर तरचं विधान हे नेहमी काय असतं, पॅसेजमध्ये महत्त्वाचं असतं, त्यामध्येही तर नंतरचं वाक्य जास्त महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवायचं. आता इथे याचा मुख्य मुद्दा काय की तो म्हणतो की खूप खर्च करून चित्रपट बनवतात, पण आपण जर का बघितलं, ॲनालिसिस केलं तर काय इतकं काही रिव्हेन्यू काय इतक्या लोकांचा काही जनरेट होत नाही त्या मूवीमधनं. उलट तो म्हणतो कमी खर्च केला तर चित्रपट काय होऊन राहिले, हिट ठरतात. म्हणून तो काय म्हणतो की चित्रपट जर का लोकप्रिय बनवायचा असेल तर अंदाजपत्रकाला चिकटून राहायला हवे. ओके, जर चित्रपट लोकप्रिय तुम्हाला करायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला खर्च कमी केला पाहिजे, असं त्याचा उद्देश आहे, म्हणण्याचा उद्देश आहे. आता प्रश्न काय, त्रुटी दर्शवणारे योग्य विधान निवडा. आता प्रश्न कशाबद्दल आहे, लक्षात घ्या. त्रुटी दर्शवणे म्हणजे काय, अपोज करणे. त्रुटी दर्शवणे म्हणजे काय, अपोज करणे किंवा काय, विरोध दर्शवणे. लक्षात आलं तुम्हाला? पहिला होता सपोर्ट करणे, दुसरा कोणता आहे, विरोध करणे. तुम्हाला विरोध करायचा आहे. समीक्षकांचे चित्रपटाचे लोकप्रिय बाबतचे आडाखे बऱ्याचदा काय चुकतात. तर जे काही समीक्षक बोलतात चित्रपटाच्या लोकप्रियबद्दल तर त्यांचे आडाखे जे काही आहेत ते काय होतात, बऱ्याचदा चुकतात. पण पहिली गोष्ट मला सांगा, समीक्षकांचा इथे आपल्याला कोणती गोष्ट माहिती आहे की समीक्षकांनी थोडी म्हटलं की त्याच्यामध्ये की हा चित्रपट कोणता लोकप्रिय बनेल किंवा काय, असं आपण काय म्हणू शकतो का याच्यामध्ये? इथे बघा मेन मुद्दा काय आहे, मेन मुद्दा कुठल्या समीक्षकांचा घेऊन. इथे हा म्हणतोय की कमी खर्चात तयार केलेले आणि मग समीक्षकांनी चांगलं म्हटलं आहे, असे पण काय आहेत, खूप चित्रपट आहेत. आता समीक्षकांचे आडाखे बऱ्याचदा चुकतात, पण मुद्दा हा आहे की कमी खर्च करा म्हणजे चित्रपट काय बनतो, लोकप्रियता. एक मुख्य मुद्दा आहे पॅसेजचा, तुम्हाला लक्षात आला का? हा म्हणतो खर्च कमी केला तरच काय होतो, चित्रपट काय बनतो, लोकप्रिय बनतो. बरोबर आहे. आणि तुम्हाला या मुद्द्याला चुकीचं ठरवायचं आहे, कारण त्रुटी दर्शवायची तुम्हाला या मुद्द्याची. सो तुम्हाला या मुद्द्याला काय दर्शवायचं आहे,
चुकीचं दर्शवते. लक्षात येते का तुम्हाला? हां बघा, चित्रपट बनवण्याचा खर्च बहुधा त्याच्या मूळ अंदाजपत्रापेक्षा काय असतो? अधिक असतो. कोणत्या अंदाजपत्रकाचा उल्लेख आहे याच्यामध्ये किंवा काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही एखाद्या 100 कोटीचा बजेटचा मूवी बनवला आणि तुम्हाला 150 कोटी लागले, पण त्यांनी काय लोकप्रियता आणि खर्च कमी याचा काही संबंध येतोय का रे? किंवा त्या मुद्द्याला अपोज होतोय का? नाही. नेक्स्ट बघा, चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही. बघा हा विधान, हे होऊ शकतं की नाही? काय म्हणतो तो? खर्च कमी करा म्हणजे चित्रपट काय बनतो? लोकप्रिय बनतो. आणि खर्च जास्त केला तर तो म्हणतो चित्रपट काय ठरून राहिला? फ्लॉप ठरून राहिला. याचा अर्थ खर्च जो आहे तो ठरवून राहिला की तो चित्रपट लोकप्रिय होणार की नाही होणार. बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणणार की काय चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता ठरवू शकत नाही किंवा तो घटक आहेच असं नाही आहे, म्हणून तुम्हाला दुसऱ्या अँगलने पण विचार करावा लागेल. आणि हा म्हणतो की उघड आहे, म्हणतो की तुम्हाला खर्च कमी केला तरच तो चित्रपट काय बनणार? हिट बनणार. तर हा मुद्दा त्याला काय करतो? अपोज करतो की नाही? येस. सो उत्तर काय येणार? 3 होऊ शकतं. चौथं बघू, चित्रपटाची लोकप्रियता तो बनवण्यात आलेल्या अवाढव्य खर्चाचे काय करू शकते? समर्थन करू शकते. काही नाही, चौथं सुद्धा उत्तर दिलं असेल, क्लोज टू आहे. पण लक्षात घ्या, पहिला आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की खर्च कमी केला पाहिजे तेव्हा चित्रपट काय बनतो? लोकप्रिय होतो. आणि खर्च जर का जास्त केला, पॅसेज काय म्हणतो, तर चित्रपट काय होतो? फ्लॉप होतो. बरोबर आहे. हां, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला चित्रपट ठरवताना काय करणं गरजेचं आहे? खर्च काय असेल ते तुमच्या चित्रपटाची लोकप्रियता ठरवणार. हा इथे पॅसेज काय बोलतो बघा. पॅसेज म्हणतो की चित्रपट लोकप्रिय झाला तर, म्हणजे इथे पहिले चित्रपट काय होणं गरजेचं आहे? लोकप्रिय. तर कुठे तो करेल याचा काय संबंध आहे? लक्षात का? इथे मेन डील आपण करतो खर्चाबद्दल. खर्च लोकप्रिय ठरवतो याला आपल्याला अपोज करायचं आहे. तर इथे चित्रपट लोकप्रिय झाला तर मग अवाढव्य खर्च केल्याने त्याला समर्थन करू शकेल. सो हे होईल का? नाही. म्हणून उत्तर काय तुमचा पर्याय क्रमांक? दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 3. पर्याय क्रमांक काय होईल? 3 होईल. नेक्स्ट, श्रीमंत राज्यांवर कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करण्याची आणि प्रदूषण विरहित ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्याची जबाबदारी आहे. ही अशी राज्ये आहेत ज्यांच्याकडे पुरेशी वीज उपलब्ध आहे, वेगाने प्रगती होऊन राहिली आहे, दरडोई उत्पन्नसुद्धा काय जास्त आहे. अशी राज्ये भारताला प्रदूषण नियंत्रणाने मदत करण्यास सक्षम आहेत. उदाहरणार्थ दिल्ली स्वतःसाठीची सौर ऊर्जा निर्मिती करून प्रदूषण विरहित ऊर्जा प्रकल्प निर्माण करू शकतो. राज्य वीज मंडळ सुमारे 95% वीज वितरण जाळ्यांमार्फत वितरित करत असतो. अशा मंडळांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यात अक्षय ऊर्जेच्या गुंतवणुकीवर विचार केला जात नाही, कारण असे कडे नैसर्गिक संसाधनाच्या मानाने खर्चिक आहे. ओके, आता काय गृहीतक जास्त तर्कनिष्ठ आहे. आता प्रश्न बघा कशाचा आहे? गृहीतकांचा. गृहीतक म्हणजे लेखाने जे काही विधान दिलेलं आहे, जो काही निष्कर्ष दिलेला आहे ते त्यांनी काय अजूम करून दिलेला आहे. बरोबर आहे. हा प्रश्न UPSC मध्ये एकदा आलेला होता. UPSC तो मी मराठीतनं ट्रान्सलेट केला. 2015 वगैरेचा काहीतरी प्रश्न आहे हा. ओके, श्रीमंत राज्यांनी उत्पादनाच्या व पुनर्निर्मित ऊर्जेच्या वापरावर पुढाकार घेतला पाहिजे. काय वाटतं पहिलं विधान? अरे होऊ शकतं. तो तेच म्हणतो, श्रीमंत राज्यावर कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करण्याची आणि विरहित ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्याची काय जबाबदारी? बघा पहिलं स्टेटमेंटच. हां, नाही तर कुठे थेट कुठे दिलेलं आहे? कशामध्ये? एक मिनिट. नाही काय दिलेलं आहे बघा. यांनी काय मेन्शन केलेलं आहे? श्रीमंत राज्यांवर उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याची आणि गुंतवणूक करण्याची काय जबाबदारी आहे. ही अशी राज्ये आहेत ज्यांच्याकडे पुरेशी वीज काय उपलब्ध आहे आणि ज्यांची प्रगती काय होऊन राहिली? वेगाने होत आहे आणि त्याचे दरडोई उत्पन्न काय आहे? जास्त आहे. ठीक आहे. हां, ही सक्षम आहेत. आता बघा, श्रीमंत राज्यांनी उत्पादन पुढाकार घेतला पाहिजे. तर हे काय? हे अजूम करूनच बघा, पुढाकार घेतला पाहिजे असं थेट दिलेलं नाही ना. हे अजूम करूनच तर तो म्हणतोय. निष्कर्ष याच्यावरतीच डिपेंडेंट आहे. त्यांनी ज्यांनी म्हटलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणजेच त्यानंतर काय घेतली पाहिजे? हा गुंतवणूक करण्याबद्दल होते. तर तो अजूम करतो की पुढाकार घेतला पाहिजे, तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार? गुंतवणूकमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करेल ना. तर त्यांनी इकडे गुंतवणूक असं थोडी घेतले. हा जो पार्ट आहे ना, हा निष्कर्ष आहे. हा निष्कर्ष कोणत्या अजम्पशनवरती डिपेंडेंट आहे? की श्रीमंत राज्यांनी काय केलं की पुनर्वित ऊर्जे वापराबद्दल काय घेतलं पाहिजे? पुढाकार घेतला पाहिजे. ओके. हां, आता दुसरं बघा, विजेची गरीब राज्यांना नेहमीच श्रीमंत राज्यावर विजेसाठी अवलंबून राहावं लागते. इथे शब्द कोणता आला? नेहमीच. आणि कुठे काय बोललेला आहे का तो? की गरीब राज्यांना अवलंबून राहावं लागतं. प्रदूषण विरहित ऊर्जा प्रकल्प राबवून राज्य वीज मंडळाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. अरे उलट तो म्हणून राहिला की ऑलरेडी यांच्याकडे पैसाच नाही आहेत. बरोबर आहे ना. तो काय म्हणतो की राज्याची ऊर्जा मंडळे काय आहेत? प्रचंड तोट्यामध्ये आहेत. अक्षय ऊर्जा जर त्यांना आणायची असेल, रिन्युएबल एनर्जी आणायची असेल, तर त्यांना काय करावं लागणार आहे? गुंतवणूक करावं लागणार. त्यासाठी काय करावं लागेल? पैसा पाहिजे. अरे पैसाच नाही आहे तर ते इन्व्हेस्ट करूच शकत नाहीत, लेखक म्हणतोय. त्यामुळे तो गुंतवणुकीचा विचारच केला जात नाही. राज्य मंडळ रिन्युएबल एनर्जीमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही, कारण ऑलरेडी ते काय आहेत? लॉसमध्ये आहेत.
तर आर्थिक स्थिती कशी सुधारणार? अरे उलट रिन्युएबल एनर्जीला तर पैसे जास्त लागते तो म्हणतोय. तसं काही अजून करू नका. फोर्थ, श्रीमंत आणि गरीब राज्यात असलेली आर्थिक विषमता हेच मोठ्या प्रमाणावरील कार्बन उत्सर्जनाचे भारताचे कारण आहे. कुठे श्रीमंत आणि गरीब राज्यांच्या विषमतेच्या बद्दल उल्लेख केलेला आहे का भाषेमध्ये? सो बेटर आन्सर काय होणार? पर्याय क्रमांक एकच होईल. सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 1. ओके. आणि UPSCमध्ये आपल्या एक पॅसेज आणि 5 प्रश्न हा जो पॅटर्न आहे ना, हा नसतो UPSCमध्ये, बरोबर ना? UPSCमध्ये एक पॅसेज आणि काय एक प्रश्न. दरवर्षी मी दर पेपरमध्ये मी एक प्रश्न तरी UPSCचा उचलतो, एक ट्रान्सलेट करून टाकतोय त्याच्यामध्ये. तेही अजूनही मी 20-19च्या पॅटर्नला नाही आलेलो, अजूनही 15-16च्या पॅटर्नमध्ये तुम्हाला खेळवतोय, बरोबर आहे ना? 20-19चे प्रश्न जे आहेत ते त्यापेक्षा पण दुप्पट टिप्पटनी टफ आहेत. आता जर का तुम्ही बघितले क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न, आणि UPSCमध्ये असे 25 प्रश्न येतात. 25 एक्झाम्पल्स ओनली, एक पॅसेज एक प्रश्न, हाच पॅटर्न UPSCमध्ये असतो, बरोबर आहे ना? तर आता हे जे म्हणतात ना की UPSCच्या धर्तीवर CSATचा पेपर काय करावा? पात्र करावा, बरोबर आहे? अजून त्यांना माहीत नाही सावध आहे का पुढल्या हा का. ओके. त्यांना माहीत नाही काय होणार आहे आता पुढे फ्युचरमध्ये. UPSCच्या धर्तीवरचा अर्थ काय असतो ते. हां, चौथं बघूयात. व्यक्ती ताऱ्यांसारख्या असतात, काही स्वतःचा प्रकाश निर्माण करतात, तर काही त्यांना मिळालेला तेज काय करतात? परिवर्तित करतात. ओके. पुढीलपैकी कोणते विधानं वरील बाब अधिक चांगल्या रीतीने काय करते? स्पष्ट करते. हां, एक, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्याकडे असाधारण बुद्धिमत्ता आणि निर्मिती काय असते? शक्य असते. होऊ शकतं. अरे तारा म्हणजे काय असतो? तो व्यक्ती एखादा ताऱ्याप्रमाणे व्यक्ती म्हणजेच काय की त्याच्याकडे असाधारण काय बुद्धिमत्ता आणि शक्ती आहे. कोणते गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून नसतात. स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करणं तारा म्हणजेच काय की तो कोणावरती डिपेंडंट आहे का? हाच त्याचा अर्थ होतो की नाही? या उलट समाजात अशाही काही व्यक्ती असतात ज्यामध्ये वरील प्रकारच्या व्यक्तीने घालून दिलेल्या मार्गावरून काय करतात? मार्गक्रमण करतात. ओके. हां, तर समाजात काही लोक त्यांना काय करतात? आपले तेज परिवर्तित करतात. याचा अर्थ काय रे? एक ग्रह दुसऱ्या लोकांना काय करतो? एक ग्रह जो आहे तो दुसऱ्या उपग्रहांना वगैरे काय देतो? परिवर्तित करतो, म्हणजे आपला प्रकाश दुसऱ्यांना देतो. सेम वे व्यक्ती काय असतो की समाजात अशा काही व्यक्ती असतात की ते त्या व्यक्तीने जे काही व्हॅल्यू सांगितलं त्याच्यावरती काय चालतं, म्हणजे त्याचे फॉलोअर्स असतात. हे होऊ शकते की नाही? पहिला त्याचा अर्थ. दुसरा घेऊयात आपण. चांगल्या गोष्टी करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीने स्वयंभू असतात, तर इतर कमीत कमी नशिबान व्यक्ती त्यांच्या वर्तनाचे काय करतात? अनुकरण करतात. ओके. हां, हे चांगल्या गोष्टी करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्ती. पहिली गोष्ट बघा, चांगल्या गोष्टी करण्याची क्षमता असणारा व्यक्ती. बाकीचं पर्यंत ठीक आहे, पण चांगली व्यक्ती क्षमता असणारा व्यक्ती स्वयंभू असतो, हे असं कुठलं माहिती पडतं तुम्हाला? 3 बघा, काही व्यक्ती जन्मताच अतिशय बुद्धिमान गुणी असतात व त्या स्वकष्टाने सर्वोत्तम गोष्टी काय करतात? साध्य करतात. ओके. ज्यांच्याकडे हे गुण नसतात ते बुद्धिमान व्यक्तीचे अनुकरण करण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. ठीक आहे. एक हे होऊ शकेल कदाचित. फोर्थ, ज्या व्यक्तीने जन्मताच असामान्य कर्तृत्व असते अशा व्यक्ती आयुष्यात चांगले स्थान मिळवतात, तर इतर अनेक व्यक्ती वरील व्यक्तीचे कर्तृत्व बघतात आणि त्याचे अनुकरण करण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. ओके. हां, आता आपण बघूयात याने उल्लेख काय केलेला आहे. स्वतःचा प्रकाश काय करतात? ते निर्माण करतात. ओके. ताऱ्यासारखे असतात आणि स्वतःचा प्रकाश काय करतात? निर्माण करतात. इथे उल्लेख काय केलेला आहे? निर्माण करण्यावरती आहे. ओके. हां, इथे बघा एक फार मोठा की पॉईंट आहे. असाधारण बुद्धिमत्ता आणि काही निर्मिती शक्य असते, म्हणजे काही नवीन नवीन गोष्टी ते काय करतात? निर्मिती करतात, बरोबर आहे. हां, तर आणि नंतर ते तेज परिवर्तित करतात. आता बघा इथे फक्त बुद्धिमान आणि गुणी याचा उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे. हां, पण स्वतःच्या गोष्टींची स्वतःच्या याची काय करते? ते प्रकाश निर्माण करतात, म्हणजेच काय की त्यांचं हे जे आहे ते जास्त काय असतं? हे असतं. तर या गोष्टीबाबत जास्त इलॉबरेट जे काही एक्सप्लेनेशन जर का तुम्ही बघितलं आहे तर ते दिलेलं आहे, ते पर्याय क्रमांक 1 दिलेलं आहे. हा फार अवघड प्रश्न, हा चुकला तरी चालेल तुमचा, कारण 1, 3 आणि 4 हे एकदम क्लोज ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं चुकलं तरी असेल तरी काही हरकत नाही, कारण खूप टफ आहे हा प्रश्न तसा डिटरमाइन करणं. आणि मला वाटतं आपलं क्रिटिकल रिझनिंग आत्तापर्यंत घेतलेलं सगळ्यात अवघड क्रिटिकल रिझनिंग आहे. ओके ना. सो सगळ्यात अवघड क्रिटिकल रिझनिंग आहे. तो आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1. ओके. हे निर्मितीच्या याच्यामुळं ते होईल. ओके. 5 बघा, जेव्हा विराट शतक मारतो तेव्हा भारत सामना जिंकतो. योग्य तर्कसंगत विधान निवडा. याला म्हणतात, हा जो टॉपिक आहे दिस इज नोन ॲज लॉजिकल कनेक्टिव्स. याच्यावरती 1-2 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत पूर्ण याच्यामध्ये. सो दिस इज नोन ॲज अन लॉजिकल कनेक्टिव्स. सो व्हॉट इज अन लॉजिकल कनेक्टिव्स? जेव्हा जर तरची विधानं येतात, आयदर ऑरची विधानं येतात, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं अशा स्टेटमेंटवरनं कोणतं विधान योग्य होईल. तो काय म्हणतो की जेव्हा विराट शतक मारतो तेव्हा भारत काय होतो? सामना जिंकतो. हे विधान दिलेलं आहे. तर
हे आपल्याला त्रिकालावधीत विधान काय करायचं दिलेलं आहे, म्हणजे हे त्रिकालावधीत काय सत्य आहे, दिस इज ट्रू, हे चुकू शकत नाही. विराटने शतक मारलं म्हणजे भारत सामना जिंकणारच. ठीक आहे, जर विराटने शतक मारले नाही तर भारत सामना जिंकणार नाही. हे विधान योग्य होईल का? आता तुम्ही म्हणणार की विराट शतक मारतो म्हणजे सामना जिंकतो, तर मग विराटने शतक मारलं नाही तर भारत सामना काय जिंकणार नाही. हे बरोबर आहे की नाही? हे चुकीचं होईल. का चुकीचं होईल मला सांगा. ठीक आहे, विराटने मारला तर शतक भारत सामना जिंकतोच, हे तर सत्यच आहे. पण दुसरा कोणी मारून तो भारत सामना जिंकू शकतो ना. विराट एखाद्या मॅचमध्ये 20 रनवर आउट झाला पण रोहित चांगला खेळला आणि तरी जिंकला. ठीक आहे, विराटने शतक मारलं असतं तर भारत जिंकलाच असतात, त्याच्यात काहीच डाऊट नाही आहे. बट दॅट डज नॉट मीन की विराटने शतक नाही मारलं म्हणून भारत मॅच हरणारच. मग बाकी लोकांना ठेवणार कशा टीममध्ये? एकट्या विराटलाच खेळवणार टीममध्ये. तर इथे याचा अर्थ हे विधान होणार नाही. दुसरं, भारत ते सामना जिंकला म्हणजे विराटने शतक मारली आहे. विराट जेव्हा पण शतक मारेल तेव्हा भारत मॅच जिंकेलच, देर इज नो डाऊट इन दॅट. बट याचा अर्थ असा नाही की भारत सामना जिंकला म्हणजेच विराटने शतक मारलेलं आहे. पहिल्याचंच लॉजिक, दुसऱ्या कोणाच्या पण शतकामुळे पण भारत जिंकला आणि दुसरा कोणी पण चांगला खेळला तरी कोणी जिंकू तरी भारत काय जिंकू शकतो ना, म्हणून हे होणार नाही. विराट हा भारताचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, पण मग भारत सिंग तार्किक विधान याला काय तर्कसंगत म्हणणार नाही. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे याचा काय आपल्याला निष्कर्ष काढायचा नाही याच्यामध्ये. ओके, की विराट भारताचा काय महत्त्वपूर्ण खेळाडू आहे किंवा काय. ओके, कोणतं तार्किकदृष्ट्या योग्य विधान निवडायचं आपल्याला? तिसरं विधान बघा, भारत सामना जिंकला नाही म्हणजे विराटने शतक मारले नाही. बघा हे विधान, विराट जेव्हा शतक मारतो तेव्हा भारत सामना जिंकतो. विराट जेव्हा शतक मारतो तेव्हा काय होतो? भारत सामना जिंकतो. बरोबर आहे. याच जर का भारत सामना जिंकला नाही याचा अर्थ आपण निश्चितपणे एवढं म्हणू शकतो की विराटने शतक मारले, कारण जर विराटने शतक मारलं असतं तर भारत सामना जिंकलाच असता. कारण जेव्हा जेव्हा विराट शतक मारेल तेव्हा भारत काय होईल? सामना जिंकेलच. याचा अर्थ जर आज भारत सामना जिंकलेला नाहीये म्हणजे निश्चितपणे एवढं आपण म्हणू शकतो की विराटने शतक मारलेलं नाहीये. म्हणून तुमचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 होईल. ओके, आता याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स. याच्यामध्ये 2 इव्हेंट्स असतात बघा. जर नंतरचा इव्हेंट म्हणजे काय? पी, आणि तर नंतरचा इव्हेंट म्हणजे काय? क्यू. सो ऑलवेज इन द लॉजिकल कनेक्टिव्स वेन पी इम्प्लाइज क्यू असतं. लक्षात घ्या, पी वर ते एका इव्हेंटवर दुसरा इव्हेंट काय असतो? डिपेंडंट असतो. त्या केसमध्ये निगेशन क्यू म्हणजे सेकंड केसचं निगेटिव्ह. सेकंड केस काय? पहिली केस काय? विराट शतक मारतो हे म्हणजे पी, भारत सामना जिंकतो हे म्हणजे काय? क्यू. तर निगेशन क्यू म्हणजे काय? अरे निगेशन क्यू म्हणजे काय? दुसऱ्या भागाचा नकारार्थी. दुसरा भाग काय? भारत सामना जिंकतो याचा नकार म्हणजे भारत सामना जिंकला नाही. इम्प्लाइज पहिल्या केसचं निगेटिव्ह. पहिली केस कोणती आहे? विराट शतक मारतो. विराट शतक मारतो निगेटिव्ह काय? विराट शतक मारले नाही. सो भारत सामना जिंकला नाही म्हणजेच काय? विराटने शतक मारले नाही. सो ऑलवेज दिस इज करेक्ट. वेन पी इम्प्लाइज क्यू निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, हे नेहमी काय असतं? योग्य असतं. ओके, ऑलवेज लिहून घ्या. ओके, एकदाच फक्त MPSCच्या कोणत्या परीक्षेमध्ये किंवा 2 वेळा आलेला आहे. 2 वेळा आलेला आहे हा पॅटर्न आलेला आहे. राज्यसेवेत नाही आला पण 2 एक्झाममध्ये 2-3 वेळा बघितला हा पॅटर्न. जर तरचा लिहून घ्याल त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आयदर ऑरची सुद्धा केस आहे, ती सुद्धा स्टडी करून घ्याल. याला म्हणतात, तुम्हाला जर का नेटवर सर्च करायचं असेल लॉजिकल कनेक्टिव्ह टाईप करा. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात या टॉपिकला. त्यातनं तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. हां, नेक्स्ट बघा. कोडिंग सोपं होतं पण प्रश्न काय विचारला तर विसंकेतन करता येत नाही. कोणत्या शब्दाचं पूर्णतः विसंकेतन आपण करू शकत नाही? मला सांगा, इथे जर का आपण बघितलं पहिल्या दुसऱ्यामध्ये बघितलं काय काय कॉमन येतं रे? काय कॉमन आहे? फ्रेश. हां, फ्रेश म्हणजे काय येतं? RIG आणि काय? RIG. फ्रेश म्हणजे काय? RIG. हां, नेक्स्ट पहिला आणि तिसरं बघा. हां, ब्राईट आणि इकडे पण काय? ब्राईट. आणि इकडे काय आहे कॉमन? MUF आणि काय? MUF. ब्राईट म्हणजे काय? MUF. नेक्स्ट थर्ड, ब्राईट सनी डे आणि इकडे काय? बास्केट फिल्ड विथ फ्लावर्स. काही कॉमन आहे का? नाही. हां, तेच फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स आणि कलर्स ऑफ बास्केट. इथे काय कॉमन आहे? ऑफ म्हणजे काय? POK. हां, अगेन फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लावर्स आणि काय? बास्केट फिल्ड विथ फ्लावर्स. इथे काय कॉमन आहे? फ्लावर्स.
आणि इकडे कॉमन काय ओ जी. आता फ्रॅग्रन्सचा अर्थ काय होईल मग उरलेला एच ई झेड. हां अगेन इथे या दोघांमध्ये कॉमन काय बास्केट आणि काय बास्केट. आणि इकडे कॉमन काय एन ई टी एन ई टी. बास्केट म्हणजे काय एन ई टी. हां आणखी कॉमन काय याच्यामध्ये कलर्स. कलर्स म्हणजे काय होणार मग राहिलेलं एन यू के. ओके हां तर हे येतं आहे आपल्या याच्यामध्ये. तर आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लावर बघा फ्रॅग्रन्सचा मिनिंग आला फ्रॅग्रन्स आहे की नाही फ्रॅग्रन्सचा मिनिंग. हां तर फ्रॅग्रन्स आहे देन ऑफ आहे देन काय फ्रेश पण आहे आणि फ्लावर्स पण आहे ना आहे. प्रत्येकाचं येतं आपल्याला ॲक्च्युली कोणत्या याचं विसंकेतन करता येत नाही. हां कलर्स ऑफ ब्राईट फ्लावर्स बघा कलर्स आलेलं आपलं ऑफ आलेलं आहे ब्राईट पण आलेलं आहे आणि फ्लावर्स पण आलेलं आहे. याचं पण येतं विसंकेतन येतं की नाही. बास्केट ऑफ फ्रेश फ्लावर्स येते सगळ्यांचं बास्केट पण आलेलं आहे आपल्याला बघा बास्केट ऑफ फ्रेश आणि फ्लावर्स. पण ब्राईट फ्लावर्स फील्ड बास्केट इथे आपण जर का बघितलं तर इथे काय येतं एक फील्ड. फील्डचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे येत नाही. फील्ड आणि विथमध्ये मिनिंग पीट आहे की जेईसी आहे हे आपल्याला माहिती पडतं का माहिती पडत नाही. म्हणून कशाचं विसंकेतन आपल्याला येत नाही याच्यामध्ये. पर्याय क्रमांक काय 4 काय 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 बास्केट ऑफ फ्रेश. अच्छा यस पाहिजे का तिथे ओके अच्छा अच्छा हां ठीक आहे ते यस हे राहिलं आहे ओके. हां नेक्स्ट चौथं बघा किती त्रिकोण आहेत आकृतीमध्ये. चला ही डायरेक्ट आकृती बघा विश्लेषण घ्या आपलं. ओके हां तर याच्यामध्ये एका अशा याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत बघा. फक्त ही एक आकृती अशी बघा वरची घ्या अशी ही अशी दिसते तुम्हाला इतकी. हां हे किती त्रिकोण झालेत 2 मोठेवाले 2 झालेत 2 दिसतात का प्रत्येकाला येस. हां त्याच्यानंतर आपण जर काही इथे केलं तर काही येत नाही आपल्याला इथे. हां त्यानंतर असं पुट करा तर इथे काय येईल 3 हा 4 आणि काय 5 देन इथे 6 आणि हा काय 7 ओके. आणि एक आपल्या आणखी उरतो याच्यामध्ये 3 4 हा 2 झालेत. हा झाला तिसरा हा चौथा हा काय 5वा 6वा आणि हा 7वा आणि हा वाला असा नाही हा तर घेतलाय ना आपण मोठा. अच्छा हा एक बघा हा 8वा असा ठीक आहे. तो टोटल किती झाले त्याच्यामध्ये 8. तर अशी एक डायग्राममध्ये किती आहेत 8. मग अशा ही डायग्राम जी काही बनलेली आहे बघा आपली ही किती यांची अशी बनलेली आहे 4ची. तर असे 8 चोक किती होतील रे 32. तर टोटल पहिले सुरुवातीला हे मोठे झालेत सिंगलचे आपण हे केलेत तर ते किती होतात 32 होतात. मग आता त्याच्यानंतर फक्त एवढंच नाही आहे ना आपल्याला तर हे डबल पण त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. असे डबलवाले जे काय आहेत हे असे पण त्रिकोणच आहेत याच्यामध्ये बरोबर आहे ना. हां तर या टाईपचे आहेत. त्यानंतर या असावाला त्रिकोण आहे हा असावाला बघा हे वाले त्रिकोणच आहेत. तर असे हे जे कॉमन कोणते कोणते त्रिकोण येतात हे आपल्याला पहिले बघावं लागेल. तर याच्यामध्ये बघा हा वाला बघा हा दिसतोय असा हा दोघांचा मिळून आहे. या असा आणि असा एक आहे या असा आणि काय असा आहे हे असे त्रिकोण आहेत. एक अगेन असे आहेत. तर असे आपल्याला असे मल्टिपल त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्रिकोण ठीक आहे. तर मग इथे एका याच्यामध्ये असे डबलचे जर का आपण बघितले तर ही जोडा तुम्ही त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत. तर तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं त्याच्यामध्ये तर टोटल तुमचे 48 त्रिकोण येतील. ओके सो हाऊ मेनी 48. तिथे तुम्हाला विश्लेषण मी दिलेलं आहे तुम्ही घरी ट्राय करा कारण आता तिथे काउंटिंग करत दाखवण्यामध्ये अर्थ नाही तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये. ओके तुम्ही हे करा तर तुम्हाला लक्षात येईल. तर हाऊ मेनी ट्रायंगल्स देर आर 48 ट्रायंगल्स. ओके सो 48 48 त्रिकोण येतील त्याच्यामध्ये. पण अगेन हा फार वेळखाऊ प्रश्न आहेत. असे प्रश्न एक्झाममध्ये अटेम्प्ट करू नका प्लीज. ओके
असे प्रश्न अटेम्प्ट करायचे नाहीत. किती आहे आन्सर सेकंड दिलेलं आहे. नाही ठीक आहे, तीनच आहे याचं उत्तर. विल करेक्ट दॅट. 48 48 आहे. 3 करा त्याला. 2 पुरुष आणि 1 महिला एका बसमध्ये चढतात. यामध्ये 5 जागा रिक्त आहेत. 5 जागापैकी 1 जागा महिलांसाठी आरक्षित आहे. स्त्रियांसाठी आरक्षित असणार बसू शकतात किंवा बसू शकत नाहीत, परंतु पुरुष आरक्षित असणार बसू शकत नाहीत. 5 पैकी किती जागा वेगळ्या मार्गाने व्यापल्या जाऊ शकतात. ओके, आता चला आता बघा याच्यामध्ये काय. जर महिला काय घेते, राखीव जागा घेते, तर महिला काय घेत आहे, राखीव रिझर्व्ड सीट जर का घेत आहे तर मला सांगा ती तर एकच वेळी जागा व्यापेल नाही. जर महिला रिझर्व्ड सीट घेईल तर ती काय एकाच वेळी जागा व्यापणार आहे. तिची जी रिझर्व्ड सीट आहे ती 4 बसते. मग टोटल 5 आसने होते, आता उरतात किती, 4 आसने. किती उरतात, 4. तर हे जे पुरुष आहेत ते किती वेळी होऊ शकतात. पहिल्या पुरुषाला ऑप्शन किती आहेत रे, 4 आसन, तो बसेल. एखाद्या पुरुषाने एक पहिले, दुसऱ्या पुरुषाला किती ऑप्शन्स आहेत, 3. आणि ती महिला बसते एका मार्गाने, म्हणजे किती होणार टोटल 12. सो किती होणार 12. टोटल किती होणार याच्यामध्ये 12. हां, नेक्स्ट जर का पुढच्या याच्यावरती आपण आलो, सपोज ती पुरुषांच्या याच्यावर पण बसली. समजा ती काय राखीव जागा घेत नाही आहे, ती तिच्या याच्यावरती बसू शकते किंवा पुरुषाच्या कोणत्या पण याच्यावरती बसू शकते, बरोबर आहे ना. हां, तर तिला तिच्यासाठी बसण्याला ऑप्शन्स किती आहेत, तिला 5 कशा प्रकारे होईल. अरे इथे बघा, तिने राखीव जागा जी आहे ती सोडली आहे, राखीव जागा. तर पुरुष तर आपण समजा आता याच्यामध्ये कंडिशन काय, पहिले आपण पुरुष घेतला आहे, ठीक आहे. आता मला सांगा राखीव जागा तर पुरुष बसू शकत नाही, तर एक पुरुष या 4 पैकी कोणत्या जागेवर बसेल. तर पहिल्या पुरुषाला ऑप्शन किती आहेत, 4. हां, दुसऱ्या पुरुषाला ऑप्शन किती आहेत, 3. ठीक आहे ना. हां, आता नेक्स्ट जर का आपण बघितलं तर ती इथे ही राखीव जागा घेत नाही, म्हणजे त्या महिलाला किती ऑप्शन्स आहेत, मग 2 ना. 4 कसे, ते पुरुष बसलेत ना याच्यावरती. अरे पुरुष बसले की नाही का याच्यावरती. हां, तर इथे किती होणार 2. सो किती होणार हे टोटल 24. किती होणार 24. 24 + 12 किती होणार 36. ओके. हां, किंवा तुम्ही ठीक आहे असं घेऊ शकता की ती महिला जी आहे 4 पैकी कोणत्या याच्यावरती बसेल, पण ती आरक्षित जागेवर बसून राहिली नाही. पहिले आपण बघितलं ना कंडिशन, आरक्षित जागेवर बसली तर ती किती याच्यावरती बसेल, बरोबर आहे 4. बा पुरुषासाठी 3च उरतील, तर पुरुष 3 याच्यावर, पहिला पुरुष, दुसऱ्या पुरुषाला 2, तरी येतं उत्तर किती येतं 24. आधीचे 12, पहिल्या केसमध्ये 12 आणि दुसऱ्या केससोबत 24, म्हणजे टोटल किती वेळी बसू शकतात 36. सो आन्सर इज व्हॉट 36. ओके. हां, नेक्स्ट बघा, प्रत्येक प्रश्नाला 2 पर्याय आहेत म्हणतो, एक सत्य आणि असत्य. तर जास्तीत जास्त कोणत्याही उमेदवाराचा एक समान पर्याय येणार नाही, फार सोपं आहे. तर मला सांगा एक तर ट्रू किंवा फॉल्स, म्हणजे ऑप्शन किती आहेत 2 ना. अरे 2, अरे ऑप्शन किती आहेत कशामध्ये, एक मिनटं काय, नाही असं थोडी आहे. कोणतेही 2 बरोबर तेच तर आहे ना, कोणतेही 2 उमेदवारांनी समान उत्तरे दिली नाहीत. म्हणजे कसं, अरे बघा 5 ऑप्शन आहेत, 1 2 3 4 5. हां, तर आता पहिला एकला ट्रू करतोय, दुसऱ्याला फॉल्स करतोय, तिसरा ट्रू करतोय, चौथा ट्रू करतोय, 5वा फॉल्स करतोय. दुसऱ्याचं काय आलं पाहिजे, फॉल्स ट्रू असं काहीतरी आलं पाहिजे ना याच्यामध्ये. त्याची वेगळी वेगळी केस होईल ना, यात सलग असलं थोडी आहे त्याच्यामध्ये काय अर्थ. हां, तर मला सांगा पहिली गोष्ट किती आहेत ट्रू आणि फॉल्स, किती पर्याय आहेत. कोणालाही सेम नाही पाहिजे, 5चे पण काय वेगळे आले पाहिजेत. तर एक ट्रू फॉल्स एका प्रश्न उत्तर 2 वेळी देता येतं, दुसऱ्याचं 2 वेळी, तिसऱ्या 2 वेळी, असे टोटल किती वेळेस आहेत, 5 वेळा 2 2 2 गुणिले करा किती येतं, किती येतं 32. सो हाऊ मेनी वेज पॉसिबल, 32 वेज. किती वेज पॉसिबल आहेत, 32 वेज पॉसिबल आहेत. 2 to the power 5 सुद्धा तुम्ही करू शकता याला. हे 2 का आलं, 5 काय 5 प्रश्न आहेत, 2 कोणते वेज आहेत, एक ट्रू आणि एक काय फॉल्स आहे, 2 वेज आहेत, कळलं प्रत्येकाला. सो अशा वेळी किती वेणी पॉसिबल आहेत, 32 म्हणजे काय 32 वेणी पॉसिबल आहेत. हां, नेक्स्ट, अनिता गणिताच्या परीक्षेत 70 प्रश्न होते. अनिताच्या गणिताच्या 70 प्रश्न होते, प्रत्येक गुणाला समान होते, गुण समान होते. 10 अंकगणित बीजगणित आणि भूमीचे 30 प्रश्न आहे, बरोबर आहे. हां, तिने 70% अंकगणित, 40% बीजगणित आणि 60% भूमिती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली असतील तर 60%पेक्षा जास्त कमी गुण मिळाल्यामुळे ती परीक्षा यशस्वी झाली नाही. तर उत्तीर्ण गुण मिळवण्यासाठी तिला आणखी किती प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागणार होती. ओके. हां, तर आता मला सांगा त्याच्यामध्ये
टोटल गुण किती, टोटल किती आहे 60%. 70 प्रश्न आहे, त्याचा 60% म्हणजे किती होणार, तिला 42 प्रश्नाची उत्तर बरोबर द्यायची आहेत. तिने किती प्रश्नाची उत्तर बरोबर दिली, 10 गणित होते त्यापैकी 70% बरोबर, म्हणजे गणिताची किती 10च्या 70% म्हणजे किती 7. हां, बीजगणित 30 होते त्याचे 40%, बीजगणिताचे 40%, 30च्या 40% म्हणजे किती 4 त्रिक 12. भूमितीच्या किती टक्के 60%, तो 30 गुणिले 60 म्हणजे काय 18, सॉरी अधिक करायला. हां, करा टोटल किती होते याची 37, पण गरज कितीची आहे 42ची, म्हणजे कितीची होणार 5 प्रश्नांची गरज आहे. सो तर काय 5. इझी होतं हे यायला हवं होतं. किती लोकांनी बरोबर काढला 5. ओके, हां, हे उदाहरण आलंच पाहिजे तुम्हाला. ओके, नेक्स्ट. एक बागायतदार डाळिंबाची 4 झाडे असून PQRST ही उल्लेखलेली आहेत त्यांनी. क्यूची फळे सर्वाधिक गोड असली तरी त्याच्या बिया सर्वात कडक नाहीत. ओके, आता बघा. सो इथे मध्ये म्हणजे एक गोष्ट आहे की कोण काय आहेत गोड आहेत, आणि दुसरं काय कडक. सो कोणतं गोड आहे आणि कोणतं काय कडक आहे असं त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये. हां, तर एक गोडचा क्रम आहे, दुसरा काय कडक याचा क्रम आहे. तर आता बघा तो काय म्हणतो की सगळ्यात, तर हे 2 वेगळे वेगळे बेज आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला 2 वेगळे गेले, गोड असणं मऊपणा आणि कडकपणा, ह्या दोन्ही बाबी काय आहेत भिन्न आहेत. हां, बघा काय काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे. क्यूची फळे सर्वाधिक गोड असली तरी, तो सगळ्यात गोड फळ कोणाचं आहे क्यूचं, पण त्याच्या बिया सर्वाधिक कडक नाहीत. तर सर्वाधिक म्हणजे पहिल्या याच्यावरती क्यू येऊ शकत नाही कडकपणेमध्ये. ठीक आहे. यसच्या फळांच्या बियापेक्षा क्यूच्या बिया कडक असल्या तरी, सो क्यू जी आहे ते कोणापेक्षा कडक आहे एसपेक्षा. बघा, तर यसच्या फळांच्या बियापेक्षा क्यूच्या बिया काय कडक असल्या तरी पीच्या फळांच्या बियापेक्षा मऊ आहेत. तर बघा, यसच्या बियापेक्षा क्यूच्या फळांच्या बिया कडक असल्या तरी क्यू कशापेक्षा मऊ आहे पीपेक्षा मऊ आहे. बरोबर आहे ना. अरे क्यू मऊ आहे म्हणजे पीच्यापेक्षा जास्त कडक आहे. बघा, कडकपणा आणि मऊपणा या दोन्ही गोष्टी काय एकमेकांच्या अपोजिट आहेत की नाही, लक्षात घ्या. ओके, हां, आरच्या फळांची गोडी यसच्या फळापेक्षा कमी असली तरीही, आरच्या फळांची गोडी जी आहे ती कशापेक्षा कमी आहे यसच्या फळांपेक्षा कमी आहे. ठीक आहे, तर यस जास्त गोड आहे तरी पीच्या फळापेक्षा कमी नाही, याचा अर्थ पीपेक्षा काय जास्त आहे. आलं सिक्वेन्स, क्यू सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर यस, त्याच्यानंतर आर आणि त्याच्यानंतर काय पी. आलं आपल्याला गोडपणाचं. हां, तर मग आता यांनी काय विचारला, गोडीचा आणि बियांच्या मऊपणाचा चढता क्रम दाखवा. तर गोडीमध्ये पहिल्या नंबरवर कोण आहे, सगळ्यात कमी कोण आहे पी, कारण चढता क्रम विचारा ना. पी आर एस आणि क्यू, पी आर एस क्यू पहिला पर्याय आहे, पी आर एस क्यू आहे, पी आर एस क्यू आहे, पण पी आर क्यू एस होईल का, चौथं फक्त होणार नाही, बाकी रिजेक्ट होत नाही ऑप्शन. ओके, आता फक्त एकच ऑप्शन आपल्या यांनी काय होतं रिजेक्ट होतं गोडपणामध्ये. हां, आता नेक्स्ट पुढे बघूयात. आरच्या बिया सर्वात जास्त मऊ असल्या तरी, आरच्या बिया सगळ्यात काय आहेत मऊ आहेत. आरच्या बिया काय आहेत सगळ्यात जास्त काय आहेत मऊ आहेत की नाही. हां, मग आता मला सांगा, हा जो कडकपणा आहे कडक आहे, तर मग कडकपणाच्या उलटा मऊपणा आहे, तर मऊपणेकडे आपल्याला चढता क्रम दाखवायचा आहे. मऊपणाकडे काय दाखवायचं आपल्याला चढता क्रम दाखवायचा आहे की नाही. हां, तर मग सगळ्यात पहिले काय येणार, अरे हा कडकपणा आहे तर मग मऊपणामध्ये उलटं होईल ना. आर सगळ्यात काय होणार, आर सगळ्यात मऊ आहे ना. अरे आर सगळ्यात मऊ आहे, तर मग म्हणून सगळ्यात पहिले येईल पी, नंतर क्यू, नंतर यस आणि नंतर काय आर. सो पी क्यू यस आणि आर. तर इथे कुठं आहे, एक मिनिट, आर एस क्यू पी. ओके, नाही मग इथे एक मिनटं, मऊपणेकडे चढता क्रम तर पी क्यू एस आरच होईल ना. ओके, ठीक आहे, मी चेक करतो हे उदाहरण काय. मऊपणेकडे चढता क्रम विचारलं त्यांनी, तर मग तिथे कडकपणेकडे चढता क्रम असतात, कारण मऊपणाकडे चढता क्रम म्हणजे तर हेच होईल ना, मऊ पहिले होईल ना, नंतर स्टेप बाय स्टेप वाढायचं. सगळ्यात मऊ जो आहे तो कोणता आहे आर आहे, तर मग आर सगळ्यात शेवटीच येईल ना त्याच्यामध्ये. हां, आर पहिला आला पाहिजे ना. नाही नाही, चढता क्रम मऊपणाकडे चढता क्रम कसा आर पहिला येईल, आर शेवटी आला पाहिजे, तेच म्हणतोय ना. हां, ठीक आहे, विल चेक दॅट, आय विल चेक दॅट. ठीक आहे ना, नसेल तर कॅन्सल करू याला. हां, 6 मुले बघा, ABCDEF व PQRST 4 मुले 10 समूहातून एक संघ निवडायचा आहे आपल्याला.
हा बी डी सोबत नसतील, सी हा क्यू सोबत नसेल, एफ हा ए किंवा डी सोबत नसेल, पी हा आर सोबत पी आणि आर सोबत असतील, पी आणि एस सोबत नसेल आणि ए आणि ई हे काय असतील सोबत असतील. तर अटील उल्लेख आहे. तर संघात ई सह 4 व्यक्ती मुले असतील व आर ही एक मुलगी असेल तर संघातील 6 सदस्य कोण. हां ई सह तुम्हाला काय पाहिजे, आता ई ज्यामध्ये असेल त्यामध्ये काय ए असणार, ठीक आहे, आणि आर सुद्धा काय असणार. पण एफ जो आहे, ज्या संघात एफ आहे तो ए किंवा डी सोबत नाही, म्हणून पहिला पर्याय काय होणार, रद्द होतो का पहिला पर्याय, यस. हां आता नेक्स्ट ई सह ई आहे आणि ई ज्या संघामध्ये त्याच्यासोबत काय ए सुद्धा पाहिजे आहे का याच्यामध्ये, नाही, हा होईल का, नाही. हां नेक्स्ट बघा, ए बी डी ई आर एस. आता मला सांगा ए बी डी आणि काय ई आर एस याच्यामध्ये काय येतं, पी आणि आर सोबत असतील, आर आहे तिथे पी आहे का, नाही, हे पण होईल का, नाही, म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 4. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 4. हां 13 बघा, बी हे डब्ल्यू आणि टीचे काय वडील आहेत, आर हा डब्ल्यूचा काय मुलगा आहे, सीला फक्त आर हा एकच भाऊ आहे, एम ही सीची आई आहे व एम ही झेडची सून आहे, झेडला फक्त एकच मुलगी व एकच काय मुलगा आहे. कोणता निश्चितपणे पर्याय होईल, चला सोल्युशन काढा आपलं. ओके, हां बी हे वडील आहे कोणाचे, डब्ल्यू आणि काय टीचे, ठीक आहे. हां आर हा डब्ल्यूचा मुलगा आहे आणि डब्ल्यूचा मुलगाचं नाव काय आर आलाय, ठीक आहे, तिथे आर आलाय. सीला आर हा फक्त एकच भाऊ आहे, सो आरचा भाऊ त्याचं नाव काय, सी सी जी आहे ती बहीण किंवा भाऊ काही पण होऊ शकते, ठीक आहे ना. हां तर आर इथे आलेली आहे, ठीक आहे. यम ही सीची काय आई आहे, तर यम जी आहे ती सीची आई जर काय म्हणजे ती डब्ल्यूची काय झाली, अरे वाईफ झाली ना. हां जर आर त्याचा मुलगा आहे आणि आरचा हा भाऊ आर त्याचा भाऊ आहे आणि याची मग जी आई आहे तर म्हणजेच डब्ल्यू आणि एम काय झालेत, हजबंड वाईफ झालेत, ठीक आहे. हा पहिला मुद्दा. यम ही झेडची सून आहे, आता ही जी यम आहे ती झेडची जर का सून आहे म्हणजे झेड जो आहे झेडचा डब्ल्यू हा काय होईल, मुलगा होईल ना, कारण त्याची वाईफ आहे तर झेड. पण आता झेड कोण आहे, मेल किंवा फिमेल आपल्याला माहिती नाही, पण झेड काय, सो डब्ल्यू जो आहे तो झेडचा काय मुलगा होईल. आणि त्यांनी सांगितलं की बी हे काय आहेत, डब्ल्यू एन टीचे वडील आहेत. मग जर बी डब्ल्यू एन टीचे वडील आहेत आणि झेड जर डब्ल्यू जर झेडचा मुलगा आहे तर झेड ही डब्ल्यूची काय झाली, आई झाली. कळलं प्रत्येकाला. हां झेडला फक्त एकच मुलगी आणि एकच मुलगा, आता झेडला एकच मुलगी, एक मुलगा आला तो त्याचं नाव काय डब्ल्यू आणि एक मुलगा त्याचं नाव काय डब्ल्यू, तर ती टी जी आहे ती त्याची काय झाली मुलगी झाली. जो टी टी जी आहे ती काय झाली त्याची मुलगी झाली. तर मग कोणतं निश्चित विधान आहे, डब्ल्यू हा झेडचा जावई आहे, डब्ल्यू झेडचा मुलगा आहे तो जावई कुठे येतो का, नाही, चुकीचं. हां डब्ल्यूला फक्त एकच मुलगी आहे, डब्ल्यूला आर हा मुलगा आहे पण सी मुलगा आहे की मुलगी आपल्याला माहिती पडतंय का, नाही. टी ही सीची आती आहे, बघा सी, आता सी आपल्याला जेंडर माहीत नाही, जर त्यांनी विचारलं असतं की सी ही टीची भाची आहे तर आपण निश्चित सांगू शकत नाही, कारण नेफ्यू की सी आपल्याला सीचं जेंडर नाही माहिती पण आपल्याला टीचं जेंडर माहिती आहे, ती आत्या निश्चितपणे आपण काय म्हणू शकतो, बरोबर आहे ना. तो सीचं आपल्याला जरी जेंडर माहिती नाही पण ती त्याची काय आहे आत्या आपण म्हणू शकतो. दॅट्स वाय 13 याचं उत्तर काय होणार, 13चं 3. ओके हां नेक्स्ट 14 बघा, फार रेग्युलर पॅटर्न आहे, प्रत्येकाचा पाठ असेल हा पॅटर्न. ओके काय फॉर्म्युला आहे आपला, सो याच्यामध्ये S1 इंटू S2 अपॉन S1 मायनस S2 इंटू वॉट T1 प्लस T2 आणि डिवाइड बाय वॉट 60. मिनिटामध्ये असेल तर काय करतो आपण 60 करतो की नाही या टाईपच्या पॅटर्नमध्ये. अरे आठवत तुम्हाला माहिती का पॅटर्न, अरे एका स्पीडने गेला तर तो जास्त लवकर जातो, नंतर गेला तर खूप रेग्युलर पॅटर्न आहे ना, म्हणून मी डायरेक्ट फॉर्म्युला घेतला. हाच फॉर्म्युला प्रत्येकाचा पाठ असतो ना, मुलांचा पाठ असतो. हां तर इथे बघा कन्सेप्च्युअली घेऊ का, हा घ्यायचं आहे का, ठीक आहे, ठीक मग कन्सेप्च्युअली घेतो. म्हणजे मला वाटलं आय अज्युम्ड, मी बऱ्याच गोष्टी जास्त अजूम करून राहिलो आजकाल, मला वाटतं तुम्हाला सगळं काही येतं, पण खरं म्हटलं म्हणजे टेस्ट जर लावताय तुम्ही तर तुम्हाला सगळं आलंच पाहिजे. आता इथे कन्सेप्ट शिकवायची गरज पडायला नको. हां सपोज एक्स इज अ डिस्टन्स, ठीक आहे. आता मला सांगा पूर्ण जर्नीचं आपल्याला काय माहिती आहे रे, पूर्ण जर्नीचं तुम्हाला काय माहिती आहे. एक कामगार कारखान्यात घराकडे जातो, तो 5 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालतो तेव्हा तो 3 मिनिटे काय पोहोचतो उशिरा पोहोचतो, आणि जर तो 6 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने जातो तर तेव्हा 7 मिनिटे काय पोहोचतो लवकर पोहोचतो. तर घरापासून तर त्याच्या कारखान्यापर्यंतचं
त्याचं अंतर किती असेल हे विचारलेलं आहे तुम्हाला. तर घरापासून कारखान्याचं अंतर किती असेल. या पूर्ण एक्झाम्पलमध्ये आपल्याला पूर्ण जर्नीच्या बद्दलचं काय माहिती आहे, आपल्याला पूर्ण जर्नीचा वेळसुद्धा माहिती नाही. कारण एकदा तो एका वेळेत जातो तर तो काहीतरी वेगळ्याच स्पीडनी गेला, तेव्हा वेगळी स्पीड होती आणि तेव्हा तो वेगळ्या टाईमला पोहोचला. दुसऱ्यांदा वेगळी स्पीडनी गेला तेव्हा वेगळ्या टाईमला काय केला, पोहोचला. आता आपल्याला या दोन्ही पूर्ण एक्झाम्पलमध्ये काय माहिती आहे, पूर्ण एक्झाम्पलची मध्ये एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे, त्या दोन्ही स्थानामधलं डिस्टन्स, त्याचं घर ते त्याचं जे काय आहे, त्याचा कारखानापासून त्याचं काय घर याच्यामधलं डिस्टन्स आहे तेवढंच काय कॉमन आहे. पण तेच आपल्याला काढायचं आहे, तेच काढायचं त्यालाही घेऊ शकत नाही ना आपण. ते काढायचं असल्यामुळे सुद्धा घेऊ शकत नाही या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे ना. तर मग आता अशा टाईपच्या केसमध्ये काय करणार, कारण आपल्याला ते डिस्टन्स काढायचं आहे त्या दोघांच्या याच्यामधलं, पण ते आपल्याला जे काढायचं आहे ते आपल्याला अजून काही माहिती पडून राहिलेलं नाही, आपल्याला ते डिराईव्ह करायचं आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला टोटल जर्नीचा डिफरन्स माहिती आहे वेळेचा. काय माहिती आहे आपल्याला, समजा त्याचा ऑफिसचा टाईम 10 वाजता आहे, तर तो घरी किती वाजता पोहोचतो, 10 वाजता. पहिल्या केसमध्ये तो जेव्हा 5 मिनिट प्रति तास चालला तेव्हा उशिरा पोहोचला, म्हणजे तो कधी पोहोचला असेल रे, अरे 3 मिनिटे उशिरा पोहोचला आणि तो कधी पोहोचला असेल, 10 वाजून 3 मिनिटाला ना, 10 वाजून 3 मिनिट पोहोचला असेल. पहिल्यांदा उशिरा 5च्या कितीच्या स्पीडनी, 5च्या की स्पीडनी. ठीक आहे. जेव्हा नेक्स्ट त्यांनी स्पीड वाढवली की आता आपण काय थोडं लवकर पोचायला हवं, तर त्यांनी 6 किलोमीटर प्रति तास च्या स्पीडने जेव्हा तो काय गेला तेव्हा त्यांनी तो कधी पोहोचला असेल, 7 मिनिटे लवकर, म्हणजे कधी 9 वाजून काय 53 मिनिटाला. आपल्याला फक्त इतकं टोटल जर्नीचं माहिती आहे. तर आपल्याला इतकं माहिती आहे की दोन्ही टाईमला त्याला जो काही वेळ लागतो तोही किती लागतो, कारण तो किती वाजता निघतो हे माहीत नाही आपल्याला. महत्त्वाचा मुद्दा काय, किती वाजता निघतो हेही माहीत नाही आपल्याला. पण आपल्याला एवढं माहिती आहे की या दोन्ही वेळी जो काही वेळ लागतो त्या वेळेचा डिफरन्स काय आहे, त्या वेळेचा काय डिफरन्स काय दोन्ही वेळच्या वेळेचा डिफरन्स किती मिनिटाचा डिफरन्स आहे, 10 मिनिटं ना. अरे 9:53 ते 10:03 किती मिनिटाचा डिफरन्स आहे, हा 10 मिनिटाचा डिफरन्स आहे. तो दोन्ही वेळेचा डिफरन्स आपल्याला माहिती आहे. सो पहिल्या केसमध्ये त्याला जो काही वेळ लागतो T1 मधनं दुसऱ्या केसला जो काही वेळ लागतो त्याला T2, यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो किती आहे, 10 मिनिटे. याच्यामधला डिफरन्स किती आहे, 10 मिनिटे. आता मिनिटे, पण इकडे आता वेळ म्हणजे काय रे, वेळ म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन दी टाइम, डिस्टन्स अपॉन दी स्पीड. टाइम इज वॉट डिस्टन्स अपॉन दी स्पीड. सो डिस्टन्स इज वॉट एक्स हियर. अरे डिस्टन्स काय दोघांमधला एक्स, आणि पहिल्या केसमध्ये स्पीड किती होती 5, x/5. दुसऱ्या याच्यामध्ये त्याची स्पीड किती होती एक्स, आणि तेव्हा त्याची स्पीड किती 6. लक्षात आलं तुम्हाला, हे दोन्ही वेळचा टाईमचा डिफरन्स दॅट इक्वल टू 10. बट आता बघा हे 10 मिनिटामध्ये आहेत आणि 5 आणि 6 कशामध्ये आहेत, किलोमीटर पर अवरमध्ये. म्हणून आपण याला भागिले काय करतो 60, बिकॉज वी हॅव टू कन्वर्ट दॅट इन टू द अवर, कारण ते मिनिटामध्ये नाही तासामध्ये करावं लागेल ना. हां, 1/6 इज कोट कॅल्क्युलेट करा तुमचं एक्स म्हणजे काय 5. अरे 6x, तो आता तुम्हाला तिरपा गुणाकार सुद्धा शिकू का मी. 6 इकडे नाही, 6x इकडे जाईल 5x, 6x मधलं 5x वजा झाले, राहिलं काय x. 6 पंचे 30, 30 वरती जाईल, 30 भागिले 6 म्हणजे किती होतात 5. ठीक आहे. आता किती येणार इथे, x इज इक्वल टू 5. ओके. राज्यसेवेचं डिस्कशन वाटलं पाहिजे, याला पोलीस भरतीचं वाटलं नाही पाहिजे डिस्कशन. हां, तर x म्हणजे किती 6. आता याला एक फॉर्म्युला आहे या पॅटर्नला. ठीक आहे, फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला काय आहे या केसमध्ये, S1 × S2 म्हणजे स्पीड, S1 is to S2 अपॉन S1 मायनस S2 इंटू T1 प्लस T2, जो मी तुम्हाला सांगत होतो की मला वाटलं हे माहिती असेल तुम्हाला. पहिल्या वेळची स्पीड किती आहे 5, दुसऱ्या वेळची किती आहे 6. 5 आणि 6चा डिफरन्स वॉर्डमध्ये म्हणजे मायनस जरी आला तो प्लस होईल. 5 आणि 6चा डिफरन्स काय दोन्ही स्पीडचा 1, आणि T1 आणि T2. T1 किती आहे, पहिल्यांदा किती 3 मिनिटे उशिरा, दुसऱ्यांदा किती मिनिट उशिरा लवकर 7, म्हणजे किती झालं टोटल. अरे हे पहिल्यांदा काय 3 आणि हे काय 7, 10 भागिले 60 करा. कारण काय भागिले करण्याचं, तासामध्ये करायचं ना. हां, सो 10 × 60, 6 6 कॅन्सल, उरतं काय 5. सो व्हॉट यू विल रिमेन 5 ना. हां, तर उत्तर गेल 5. नेक्स्ट, W हा कामकाजाच्या 25% काम 30 दिवसात करू शकतो. आता बघा तो 1/4 काम 30 दिवसात करू शकतो, म्हणजे त्याला एकूण काम करायला किती दिवस लागतात रे, 120 लागतात ना. W किती काम करायला किती दिवस लागतील 120. हां, X हा 10 दिवसात 1/4 काम करतो. X हा काय 10 दिवसामध्ये 1/4 काम करतो, म्हणजे Xला पूर्ण काम करायला किती दिवस लागतील 40. हां, Y हा 40 दिवसात 40% काम करू शकतो.
सो वाय 40 दिवसामध्ये 40% काम करतो, तर 4 दिवसात 40% तर 100% काम करायला त्याला किती दिवस लागतील? 100 ना रे, 50 कसे? 40 दिवसात 40% काम, तर 100 दिवसात 50 दिवसात 50%, 60 दिवसात 60%, 60 दिवसात 70% ना. तर 70 दिवसामध्ये 70%, 80 दिवस 80, तर 100% काम करायला किती? 100 दिवस लागतील ना त्याला. हां, नेक्स्ट बघा. झेड हा 13 दिवसात 1/3 काम करतो. झेड किती करतो? 1/3 काम करतो 13 दिवसामध्ये. तर 1/3 13 दिवसामध्ये पूर्ण काम करायला किती दिवस लागतील? 39. किती दिवस लागतील? 39. मग सगळ्यात लवकर काम कोण करेल? झेड ना. कमी दिवसात काम कोण करून राहिलं? झेड करतोय. सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4. तीन विधाने S1, S2 आणि S3 खाली दिलेले आहेत. त्यात एक प्रश्न दिलेला आहे. सी हा डी पेक्षा लहान आहे, परंतु ए किंवा बी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, सी हा डी पेक्षा लहान बघा, पण ए किंवा डी पेक्षा मोठा. विधान S2 म्हणतो की डी काय सर्वात मोठा. आता डी सर्वात मोठा आहे. ए हा बी पेक्षा मोठा आहे. अगेन ए जो आहे तो काय बी पेक्षा मोठा आहे. कोणतं विधान म्हणतं? तिसरं विधान म्हणतं. हां, मग याच्या मनात डेटा सफिशियन्सी फार सोपं उदाहरण आहे. डेटा सफिशियन्सीचं काय प्रश्न विचारलेला आहे की ए पी डी सर्वात धाकटा कोण आहे? ए बी सी डी पैकी सर्वात धाकटा कोण आहे हे याचं हे सांगण्यासाठी तुम्हाला कोणतं उत्तर पुरेसं आहे? तर S1 आणि S2 जर का तुम्ही केलं तर डी सर्वात मोठा आहे, पण त्यातनं लहान कोण माहिती पडत नाही ना. आपल्या सगळ्यात लहान पाहिजे, माहिती पडतं का? नाही. पण जेव्हा तुम्ही S1 आणि S3 एकत्र कराल तेव्हा तुम्हाला S2 ची गरज नाही आहे, कारण डी सगळ्यात मोठा आहे तो सी आणि ए हा बी पेक्षा मोठा. तर सगळ्यात लहान कोण? बी. माहिती पडतं आपल्याला केव्हा? जेव्हा पहिलं आणि तिसरं विधान तुम्ही काय करता? एकत्र करता. सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक 4 होईल. हां, 17 बघा. ए बी सी डी. जी हा एचच्या पश्चिमेला 1 मीटरवर आहे. सो जी जो आहे तो एचच्या काय पश्चिमेला आहे 1 मीटरवरती. ठीक आहे. हां, नेक्स्ट. तर डी हा जीच्या पूर्वेला 3 किलोमीटर आहे. डी हा जीच्या पूर्वेला आहे, तर जीच्या पूर्वेला म्हणजे इकडे येईल ना, म्हणजे एचच्या 2 किलोमीटर इकडे आहे. हां, तर काय 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि एफ ह्या जीच्या उत्तरेला आहे. एफ जो आहे तो जीच्या काय उत्तरेला आहे. किती याच्यावरती? 2 किलोमीटर अंतरावर आहे. आय हा बी व सी यांच्या मधोमध आहे. आय जो आहे तो कुठे? बी आणि सीच्या मधोमध आहे. ठीक आहे. हां, पण आता आपल्याला आय आणि बी एन सीचा कुठे काय उल्लेख आला का? नाही. पुढे वाचूया. तर काय बोलतो तो? ई हा एच आणि डी यांच्या मधोमध आहे. ई जो आहे तो काय एच आणि डीच्या काय मध्ये आहे. तर एच आणि डी आलं होतं आपलं. याच्यामध्ये 1 किलोमीटर, ते 2 किलोमीटर, त्याच्यामध्ये 1 किलोमीटर काय घेऊ आपण? ई घेऊ. हां, आता सी हा बीच्या पूर्वेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. सी जो आहे तो बीच्या पूर्वेला आहे. आपण ए हा जो आहे तो काय बीच्या उत्तरेला 1 मीटरवर आहे. तो ए जो आहे तो बीच्या उत्तरेला म्हणजे एच्या दक्षिणेला. पण अजून आपल्याला हां एच हा एच्या दक्षिणेला म्हणजे एच आल्यावरनं आपल्याला ए फ्रेम करता येईल. त्यानंतर काय येईल? बी येईल. इथे एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. एच आणि एच्या दक्षिणा 2 किलोमीटरवर आहे, तर ते एच हा एच्या पाहिजे त्याच्यामध्ये. हां, तर त्याच्यामुळे काही लोक चुकलं असेल. ठीक आहे. आय विल थिंक ऑन दॅट. आय विल प्रोबॅबली रिजेक्ट दिस एक्झाम्पल, कारण इथे हा पाहिजे ना. तिथे करेक्ट करा. एच हा एच्या दक्षिणेला 2 किलोमीटर काय आहे? अंतरावर आहे. तर जीच्या संदर्भात आयच्या दिशेला आहे, आणि यांनी आधी सांगितलं होतं की आय इकडे आहे त्याच्यामध्ये, आणि इकडे काय सी आहे. तर जीच्या संदर्भामध्ये आयच्या दिशेला आहे, त्यामधनं पर्याय निवडा. तर आय कोणत्या दिशेला आहे? मग ही जी दिशा ही कोणती होते? ईशान्य होते. सो ही दिशा कोणती येते? ईशान्य. ओके. सो दिलेल्या प्रश्नांना फ्रेमिंग करायच्यामध्ये फक्त वेळ खूप जातो या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. थोडं याचं भान ठेवा, म्हणजे वेळ किती आहे आपल्याकडे. हां, नेक्स्ट बघा. मुलाच्या वडिलांचे बेरजे इतके आज मुलाच्या आजीचे काय वय आहे? सो समजा वडिलांचं वय काय असेल? पी असेल. क्यू वडिलांचं वय असेल, मुलाचं वय पी आहे, आजीचं वय आर सपोज घेतला आपण. आजीचं वय काय? आर आहे, आणि आजोबांचं वय काय? यस आहे. तर पी प्लस क्यू इक्वल टू वॉट? आर. अगेन तो म्हणतो की आजी आजोबापेक्षा 7 वर्ष लहान आहे, तर आर इक्वल टू वॉट? यस मायनस 7. ठीक आहे. हां, नेक्स्ट बघा पुढे. 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय नातवाच्या वयाच्या 12 पट होते. तर 15 वर्षापूर्वी यस जो आहे, यस म्हणजे आजोबाचं वय ना. 7 वर्षापूर्वी म्हणजे काय? 15 वर्षापूर्वी म्हणजे काय? यस भागिले वजा 15. पी वजा काय? 15. सध्याचं मुलाचं वय, तो नातू आहे ना, आजोबांचा हा काय झाला? नातू झाला ना तो. हां, तर पी वजा काय? 15. याची 12 पट होतं म्हणजे 12 होईल ना. गुणिले काय होणार? 12. ओके. त्याच्याकडे 12 पट होते. याची 12 नातूच्या वयाची 15 वर्षा आधीचं काय वय आहे त्याची 12 पट म्हणजे काय? 15 वर्षापूर्वीचं आजोबांचं वय. याच्यावर इक्वेशन येतं आपल्याला. यस इज इक्वल टू 12p मायनस 165. यस इज इक्वल टू वॉट? 12p मायनस काय? 165. ठीक आहे. आता आपल्याला यस इक्वल टू वॉट? 12p मायनस काय? 165 ची व्हॅल्यू आहे. तर ही 2 मधली किंमत जी आहे ती आपण जर का 1 मध्ये टाकली,
एस ची व्हॅल्यू आली आपल्याला, याच्यामध्ये टाका, तुम्हाला ही येते. हां, आता पुढे यांनी सांगितलं आहे पी प्लस क्यू इक्वल टू वॉट आर, पी प्लस क्यू इक्वल टू वॉट आर, आणि आर म्हणजे आपल्याला हे आलेलं आहे, बरोबर आहे. आता पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे इथे, वडिलांचे आजचे वय म्हणजे क्यू किती आहे, 48 आहे. क्यू म्हणजे किती, 48 आहे. तर इथे क्यूची व्हॅल्यू टाका, याच्यानं कॅल्क्युलेट करा, याच्यानं पी काय येणार, 20 येईल. नातवाचं आजचं वय किती आहे, अरे नातवाचं आजचं वय किती आहे, मुलाचं वय 20 आहे. ओके हां, सो नातवाचं आजचं वय किती आहे, 20 वर्ष आहे. तर मग त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, आजीचे वय काय, तर आजीचं वय किती आहे, इक्वेशनमध्ये काय आलेलं आहे, येस 68 येते का उत्तर. पी इक्वल टू 20 ना, पी इक्वल टू 20 ही व्हॅल्यू पुट करावी लागेल आपल्याला. आजीचं वय किती काढायचं आहे, आजीचं वय म्हणजे आर आहे ना, आर इक्वल टू, और यू कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ एस, एसची काढा पहिले व्हॅल्यू, एसची व्हॅल्यू किती येते, 12 मल्टिप्लाइड बाय पी, पी किती आलेलं आहे आपलं 20 ना, 240, 240 मधून 165 वजा करा, किती येतं 75. ठीक आहे, हां 75. आणि याच्यामधनं आजी किती वर्ष लहान आहे, 7 वर्षांनी ना, हां तर असं येतं, किती येतं आहे 68. यस, तो मेक द आन्सर आहे 68. किती आपण लिहिले आन्सरमध्ये, किती आहे 68च आहे ना, नाही आज 68च आहे ना, हां फ्रंट पेजला करेक्ट करून घ्याल, सो आन्सर शुड बी 68. काय, आणि चेंज करून घेऊ ना, ते काय 3-4 प्रश्न पेपरमध्ये हे होतातच ना, ते चेंज करून घेतो ना, सेकंड कीमध्ये चेंज करून घेतोय ना ते. हां देन 19th, समजा क्षमता सुरू आहे, पहिल्या स्थानकावर एक 1/3 प्रवासी उतरतात. समजा त्याच्यामध्ये सुरुवातीला पी किंवा एक्स प्रवासी होते, त्यातनं 1/3 उतरले, तर 1/3 प्रवासी 1/3 पी वजा होईल, पुन्हा त्यामध्ये किती उरतील, चढतील किती 96, तर 96 काय होतील, ॲड होतील. ठीक आहे, हां 2/3 पी मायनस वॉट प्लस 96. ओके 2/3 पी प्लस काय 96. आता दुसऱ्या स्थानकावरील प्रवासी, दुसऱ्या स्थानकावर काय होतात, अर्धे प्रवासी काय उतरतात, खाली उतरतात, बरोबर आहे. हां आता अर्धे प्रवासी खाली उतरतात म्हणजे राहतात किती रे, अर्धेच राहतात. आता तुम्हाला वजा करण्याची गरज नाही, अरे पूर्ण याच्यामधनं जर ही काय होती टोटल स्ट्रेंथ होती, यातनं अर्धे गेले म्हणजे अर्धे राहिले, त्यात राहिलेले लोक किती आहेत, तुम्ही म्हणाल इथं वजा निघाले, अरे अर्धे गेलेत नाही यातले, म्हणजे अर्धे अर्धे काय आहेत राहिले, तर आपण 1/2 करून टाकले, इतके राहिलेले लोक आहेत. आणि त्यामध्ये आणखी किती चढतात, 12 चढतात, बरोबर आहे. आणि दॅट इक्वल टू शेवटी किती लोक उरतात, 248. याचं कॅल्क्युलेशन करा, तुमचं शेवटी उत्तर काय येणार 564. तर शेवटी आन्सर घ्या, तुमचं उत्तर काय येईल 564. किंवा मग याला तुम्ही ही जी केस आहे कोणती, जर का ट्राय अँड एररनी सॉल्व केलं तर त्यांनी सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे कशा प्रकारे, सपोज आपण जर का बघितलं, पहिला पर्याय घेतला, सो आपण किती घेतला 555. हां सो 555 आहे, तर पहिल्या याच्यामध्ये प्रवाशांपैकी किती लोक खाली उतरतात, 1/3, तर 555चे 1/3 किती होतात, 555ला 3 भाग जातो का बघा, तर किती होतात 185. 185 555 म्हणता काय करा, वजा करा आणि त्यात 96 ॲड करा. ओके, त्याच्यानंतर मग सो जी काही व्हॅल्यू येईल त्यातनं पुन्हा अर्धे ठेवा, बघा 185 येतात ना, 555 आहे, किंवा 1/3 खाली उतरतात, तर 2/3, याचा अर्थ काय 2/3 राहतात असे तुम्ही घेऊ शकता. हां कळा, 2/3 किती होतात 555चे, कशा 248 शिल्लक राहतात, बरोबर आहे. नाही कसं काय रे,
नाही, तू काय म्हणतो 248च्या दुप्पट करा. हां, ओके. 248चे दुप्पट केले आपण, तर म्हणजे काय 496. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणता करता तुम्ही म्हणताय 12 ॲड करायचे. हां, पण तरी पण कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये म्हणजे आता बघा, तुम्ही म्हणताय की 248 प्रवास शिल्लक राहतात, मग त्याचे तुम्ही काय केले दुप्पट केलेत. नाही, पहिले त्यांना 12 वजा केलेत. हां, 236. हां, त्याची दुप्पट केली, बरोबर आहे. 472. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा 96 त्यातनं वजा करा, मग पुन्हा 1/3 करावं लागतं. म्हणजे समोरून मागेचा किंवा मागून पुढे सेमच राहतं ना, मग शेवटी इथे आपल्याला पण प्रत्येक स्टेप करावीच लागते ना तशी. हां, तर ठीक आहे. आता हे पहिल्या स्थानावर प्रवासी, दुसऱ्या स्थानकावरती प्रवासी, तर हे तुम्ही पुट करू शकता. म्हणजे तुम्ही जर ऑप्शनही पण एक ट्राय करू शकता याच्यामध्ये, यातनं उत्तर येत असेल तर. ओके, तर आपलं बघा 555 होते, 555. त्यातले 1/3 उतरलेत, तर म्हणजे उरले किती, 2/3 उरलेत. ठीक आहे. हां, 2/3 उरले तर किती होता 2/3 याचे 370. ठीक आहे. हां, 370 प्लस यात किती चढले होते 96 ना. आता 96 आणि 9 7 किती होतात 6. हां, 466. ठीक आहे. हां, 466 आहे. मग आता आणखी याच्यामधनं जर का तुम्ही अर्धे खाली उतरतात आणि त्यातनं 12 चढतात, तर तेव्हा 288 उरत येत नाही, म्हणून पहिला उत्तर ऑप्शन रिजेक्टेड. तर असं तुम्ही ट्राय एरर पण एक करू शकता त्यामध्ये. ठीक आहे. नाहीतर मग इक्वेशन थ्रू दा, त्यांनी सांगितलं की उलटं जायचं. ओके, त्यांनी पण सांगितलं की उलटं जायचं, म्हणजे 248 आहेत, त्यातनं ते वजा करा, त्यांना पुन्हा ते दुप्पट करा, तर तसे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. हां, एनिथिंग. हां, 20 मला वाटतं रिपीट झालेला ना. हां, सो कम टू 21. 21 सामन्यामध्ये श्याम, राहुल आणि प्रणव यांनी एकूण 60 धावा काढल्या. जेव्हा त्यांनी केलेल्या वैयक्तिक धावाचा विचारला, त्यांनी उत्तर दिली. श्याम म्हणाला मी 20 धावा केल्या आहे व प्रणवने सर्वात कमी धावा केल्या नाहीत. तर श्याम काय म्हणाला की मी 20 धावा केलेल्या आहेत आणि प्रणवने काय सर्वात कमी धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे कोणी किमान किंवा सर्वाधिक धावा काढणारा व्यक्ती नसेल. ओके. हां, आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक खेळाडून कमी कमी एक धाव केली आहे. हे ज्ञात होते की त्यांच्यात एक खेळाडू नेहमीच खरे बोलतो, एक नेहमीच काय खोटे बोलतो आणि तिसरा खेळाडू कधी खरे आणि कधी काय खोटे बोलतो. सो एक आहे जो ट्रूथ टेलर, बोथ ट्रू. एक आहे बोथ काय फॉल्स, आणि एक आहे एक ट्रू आणि एक काय फॉल्स. ह्या 3 कंडिशन्स अप्लाय केलेल्या असल्या पाहिजेत. तर तुम्हाला तिथे मी विशेषण दिलेलं आहे. सो अजूम जर का तुम्ही केलं, ओके, तर कोणी किमान सर्वाधिक किंवा काय धावा काढणारा व्यक्ती नसेल, तिघांनी समान धावा केल्या, जर का असं तुम्ही अजूम केलेलं आहे याच्यामध्ये. हां, तर कोण नेहमी काय खोटं बोलतो असं त्यांनी विचारलेलं आहे. सो इथे याच्यामध्ये जर का तुम्ही अजूम केलं आहे आणि त्या याच्यामध्ये प्रत्येक स्टेटमेंटला टाकून बघा, तर राहुल जे येतं त्याची दोन्ही विधाने काय येतात, ती काय येतात फॉल्स येतात. राहुलने सगळ्या तिघांनी पण काय प्रत्येकी 20 धावा केल्या, जर का असं हे केलं आणि त्यांनी जर पुट केलं तेव्हाच फ्रेमिंग काय बसतं, फिट बसतं. नाहीतर ट्रू किंवा फॉल्स बोलणारी संख्या जी आहे ती काय येते, भिन्न येते. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट नेहमी आपण मी बायनरी लॉजिकचं एक लेक्चरसुद्धा टाकलेलं आहे, तुम्ही यूट्यूबला बघू शकता. तर त्या 2 मुद्दे लक्षात ठेवायचे जेव्हा तुम्ही बायनरी लॉजिकची उदाहरणं सॉल्व्ह करता तेव्हा. पहिली गोष्ट की किती व्यक्ती आहेत, त्यात किती खरे बोलणारे आहेत, किती खोटे बोलणार. कारण हा खेळ जो आहे तो 3 कॅटेगरीच्या लोकांवरती. एक आहे खरे बोलणारे, ज्यांचे सगळे विधानं काय असतात, ट्रू असतात. एक आहे खोटे बोलणारे, ज्याचं एक विधान ट्रू असतं आणि एक विधान काय असतं, सॉरी अल्टरनेट, खोटे बोलणारे ज्याची दोन्ही विधानं काय असतात फॉल्स. आणि थर्ड कॅटेगरी अल्टरनेटर्सची, की ज्याची दोन्ही विधानं काय असतात, एक विधान ट्रू असतं आणि एक विधान काय असतं फॉल्स. हे आपल्याला आणि नंतर आपल्याला प्रत्येक उदाहरणाचे ट्राय अँड एररच करावं लागतं. सो बेटर वे गो विथ द ऑप्शन्स. ऑप्शन अझूम करा आणि त्याचं फ्रेमिंग करून बघा, तुम्हाला उत्तरं त्याच्यामध्ये सापडतील. ओके. हां, 22 बघा, 22. आयत दिलेला आहे, कोणता निष्ठ शाळा जाऊ शकतो. आता आयत क्षेत्रफळ काय, 9 चौक काय 36. हां, स्क्वेअर आहे त्याचं क्षेत्रफळ काय 6 चौक काय 36 सोबत होता. आणि त्रिकोण आहे, लांबी गुणिले होते हाफ 9 मल्टिप्लाइड बाय 8. सो 9 चौक काय 36. सो 36 36 36. सो इथे काय होणार, 3 आकृत्यांचे क्षेत्रफळ काय आहे, समान आहे. सो आता इझी प्रश्न आहे याच्यामध्ये. हां, देन कार्यालयात 100 कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दर महिने 16,000 रुपये आहे. व्यवस्थापनाने प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार 5% वाढवण्याचा निर्णय घेतला, परंतु दरमहा 800 रुपयाचे परिवहन भत्ता रोखले, जे प्रत्येक कर्मचाऱ्यास पूर्वी मोबदला म्हणून देण्यात यायचे. नवीन सरासरी मासिक वेतन किती असेल,
तर काय पडतं बघा, 5% पगारवाढ झाली आहे, म्हणून वेतनात सरासरी किती वाढ झाली आहे 5%, म्हणजे किती झालेली आहे 16,800. आणि 800 रुपये त्यांनी काय केला कमी केला, तर पगार काय झाला सेमच झाला की नाही. किती सिंपल एक्झाम्पल आहे. अरे 5% काय झालं याच्यामध्ये, सरासरी आहे, सरासरी पगार आहे, तो 5% वाढवण्याचा काय गेला निर्णय घेतलाय. हां, तर मग आता निर्णय घेतला तर 16,000चा 5%ने वाढलं म्हणजे काय 800 रुपयांनी वाढला पगार, आणि 800 रुपये कमी झाला, उरलं काय नो प्रॉफिट नो लॉस किंवा नो चेंज. सूत्र केलं पर्याय क्रमांक 1. हां, सो आन्सर इज वॉट ऑप्शन 1. आपल्या इथे कीमध्ये चेंज आहे का. ओके, सो करून घ्या तिथे 1, कोणताही परिणाम होणार नाही. हां, 24. पुढील आकृत्यामध्ये चौरस वगळल्याने आकृतीच्या परिमितीमध्ये बदल होणार नाही. कोणता चौरस वगळला तर आकृतीच्या परिमितीमध्ये काय होणार नाही बदल होणार नाही. ओके, हां, परिमिती म्हणजे काय, हा जो बाहेरचा हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो या डायग्रामची काय परिमिती. ठीक आहे, कोणता चौरस वगळला, जर मला सांगा यस जर का तुम्ही वगळला, यस कुठे आला इथे, जर का तुम्ही यस वगळला तर याचा हा जो पार्ट आहे हा एक इथे बघा, हा जो पार्ट आहे परिमितीमध्ये येणारा हा कमी होऊन जाईल ना, हा कमी होईल पण वाढणार काय, आता परिमिती अशी होईल बघा, असा असा आणि असा, म्हणजे एक कमी होतोय तर हे 3 काय होत आहेत वाढत आहे, म्हणजे परिमिती जी आहे ती 2 युनिट्सनी काय होती वाढत आहे. कळला मुद्दा प्रत्येकाला, म्हणजे तीच राहते का परिमिती नाही. सेकंड बघा वाय, जर का तुम्ही वायची परिमिती बघितली तर वाय बघा या असा आणि असा आहे, याला जर का म्हणजे किती युनिट्स आहे वायचे 2 युनिट, जर का तुम्ही याला वगळलं तर परिमिती इथनं कशी होईल अशी आणि काय अशी, 2च युनिट राहतील ना, म्हणजे परिमितीमध्ये काही बदल होईल का, 2 गेले आणि काय 2 काउंट होत आहेत. बघा सोपं आहे की नाही उदाहरण. हां, आता बघा नेक्स्ट पी, बघा पी आहे इथे, पी जर इथे पीचे किती युनिट्स आहेत 3 युनिट, जर का तुम्ही पी ही वगळलं तर हे 3 युनिट जातील, ॲड का होईल फक्त हा एकच युनिट. डब्ल्यू बघा इथे डब्ल्यूचा तुम्ही एक रिमूव्ह केला तर 1 कमी होईल, पण हा इथे 1 2 आणि काय किती वाढणार 3, म्हणजे ओव्हरऑल किती वाढणार 2. तर फक्त कोणता वगळला तर परिमितीमध्ये काही चेंज होत नाही वाय, काय होत नाही वाय.